आता या सरकारला रोज घोडे लावतोय मी. अलिबाबा 40 चोर ऐकलं होतं, पण इथं फक्त अलिबाबाच चोर आहे. ते उगाच म्हणत नाहीये हाती चले बाजार कुत्ते भोके हजार. आमच्या इथले दलिंदर आमदार भिकार चोट फक्त पाण्याच्या राजकारणावर निवडून आलं. लोक म्हणतात स्थानिकवर बोलत नाही, मी तोंडावर शिव्या देईल एखाद्या आमदाराला, फटकवेल. पण या दलिंदरांनी सगळ्यात आधी समजून घेतलं पाहिजे की शेतकऱ्यांना नेमकी कशाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या नावावरती अनेकांनी राजकारण केलं, अनेक संघटना उभा राहिल्या, पण त्या भिकारचोटांनी पदं घेतली, खासदार आमदार झाली की झाले. कधी असं आयुष्यात वेळ आली का की वाटलं आता सगळं सोडून द्यावं आणि घरी बसावं? आज जर थांबलो किंवा आज जरी युटर्न घेतला तर ते म्हणतात ना, पहचान भोरी मान जाईल. हे रक्त स्वाभिमानाचं, हे विकल्या कधीच जाणार नाही. जाहिरात न करता सगळ्यात जास्त शेतकरी जोडल्या गेलेला पोरगा आहे मी. माझ्याकडे या भारतामध्ये 1500 एकर शेती. टीका करणाऱ्याने फक्त त्याला 3 नाही 4 टायमाला मी जेवण देतो, त्याने आयुष्यभर माझ्याकडे राहावं. लईच कंड आहे ना त्याला. शेतकऱ्याच्या नावावरती मी राजकारण करतो म्हणणारे त्या प्रत्येकाला एक खुलं चॅलेंज. एखाद्या कंपनीला एक्सपोज करून दाखवा, एखाद्या राजकारण्याचं काळं चिट्ट बाहेर काढून दाखवा. तुम्हाला नाही दुसऱ्या दिवशी ढुंगणावर फटके पडले तर आपलं नाव रविराज साबळे पाटील बदलून ठेवणार तुम्हाला. रोज त्या प्रत्येक राजकारण्याला शिंगावर घेतलंय. एका बी मायकालालमध्ये दम नाही आपला आवाज दाबायचा. लोक असंही बोलतात की तुमची मुळं कुठेतरी आधी भाजपशी जोडलेली होती, तुम्हाला तिकीट दिलं नाही आणि त्याचा संताप आता तुम्ही सोशल मीडियावर काढता. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नेहमी तुमच्या व्हिडिओमध्ये मी पाहिले की फडणीस असा केला जातो. फडणीस छान चालवताय अगदी राज्य तुम्ही. फडणवीस असं पूर्ण नाव अवघड आहे ना बोलायला. लय अवघड बोलत बसेल, समजतं त्यांना गोष्टी. त्यांना असं खोळखोळा वाजवला तरी समजतं. मग ह्या अंडभक्तांना तुमचा काय संदेश आहे? त्यांच्या बोलल्या तेवढी लायकी नाही आहे त्यांची. माझ्याकडे पैसे नाहीत, 55 कोटी मागितले, माझ्या शेतातले 55 कुसळ उपटून घेऊन जावे. मला बरेच जण सांगतात की तुझ्यावरती ट्रॅप आहे. मला 2-4 दिवसापूर्वी समजलं की या ठिकाणी गेल्यानंतर तुला उडवले जाणार आहे. पडोस में रहते गोदेभर का दम लगालो, जो उखाडना है उखाडलो, अशी भूमिका तुम्ही घेतलेली आहे. या राज्यकर्त्यांना, या भिकारचोट राजकारण्यांना माझं काय उखडायचंय ते उखडलं. मी म्हटलं ना, या दुनियेमध्ये सगळ्यात भिकारचोट दलिंदर आणि बिंडोक कोण असेल तर ते राजकारणी आहेत. ह्यांची मेंदू पोचामध्ये गुडघ्यामध्ये नाही. त्याला ज्यांनी ती पाईपलाईन मंजूर करून दिली, पाणी सेपरेट दिलं ना, तो खरंच मुक्त येत असेल रोज. याच्या काही कंप्लेंट महिला आयोगाकडे देखील गेलेल्या होत्या आधीसुद्धा, पण त्याची दखल घेतली गेली नाही. आणि ज्यावेळेस पाणी डोक्यावरून जातंय. दरम्यान अनेक महिलांचं शोषण करणाऱ्या या भोंदूच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. या प्रश्नाचं एकच उत्तर असेल, महिला आयोग टेबलवर असल्यावर काय गरज आहे? प्रश्न थोडी सुटणार आहे. नमस्कार दादा. जय शिवराय. स्वागत आहे तुमचं गप्पा कट्टावरती. तर आज बऱ्यापैकी तुमचे जे चाहते आहेत आणि बऱ्यापैकी जे सोशल मीडियावरची लोक आहेत त्यांच्या मनातील काही प्रश्न आपण विचारणार आहोतच, पण तिकडे जाण्याआधी मला माझ्या मनात पडलेले काही प्रश्न आहेत की रविराज साबळे यांना फक्त सोशल मीडियावरती एक इन्फ्लुएन्सर किंवा सोशल वर्क करणारा व्यक्ती न म्हणता एक बिझनेसमॅन म्हणून मला समजून घ्यायला आवडेल. तर आपण तिथपासून सुरू करूया तुमच्या जर्नीबद्दल. चालेल. तर आता जसं आपण पाहतो की एकदम सरळ जर बघायचं म्हणलं तर आजकाल हा जो काळ आहे त्यामध्ये शेती याच्याकडे बिझनेस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन थोडा कमी झालेला आहे बऱ्याच लोकांचा. पण जर आपण बाहेरच्या देशात पाहिलं तर शेतीला सुद्धा बिझनेस म्हणूनच पाहिलं जातं आणि त्या दर्जाने ती गोष्ट केली जाते. तर मग महाराष्ट्रामध्ये ती गोष्ट आणायची आणि त्याला स्केलेबल बिझनेस करायचं, हे कसं सुचलं तुम्हाला? मुळातच आयुष्यामध्ये एवढा मोठा संघर्ष होता. त्या संघर्षाने शिकवलं की आपल्यासमोर शेतीशिवाय पर्याय असू शकत नाही. आपण कोणाच्या हाताखाली हुजरेगिरी करू शकत नाही. जर ती कला असती तर आज शेतीमध्ये मी नसतो. शेती करायला सुरुवात केल्यानंतर जी शाश्वत पिकं आहे त्याच्यावरती जास्त फोकस करून शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीने बघत असताना एक गोष्ट समजली की शेतीला जर आपण बिझनेसच्या दृष्टीने बघितलं तरच आपण त्या शेतीमध्ये पैसे कमवू शकतो. आणि आफ्टर ऑल जगामध्ये सगळ्यात मोठी आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती आहे? पैसा. बरोबर. तुमचं नाव किती मोठं आहे याच्यापेक्षा तुमच्याकडे किती पैसा आहे याच्यावरती तुमची लायकी ठरली जाते. मग जर पैसाच इम्पॉर्टंट आहे जगण्यामध्ये, आज या जगामध्ये फुकट कोणी काही करत नाही, कोणीच करत नाही.
मग पैसाच इम्पॉर्टंट आहे, पैसाच कमवायचा आहे. मग शेती कशासाठी आहे? शेती पैसा कमवण्यासाठी, आपल्या कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य वाढवून आपल्या कुटुंबाला एक चांगलं जीवन देण्यासाठी आहे. मग त्या शेतीकडे बघत असताना फक्त जगवणारी जननी न बघता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्या शेतीमधून जर उत्पन्न कमवलं तर आयुष्य सुखकर होतं. कारण की या जगामध्ये पैसा सोडला तर कशालाच किंमत नाही. अगदीच खरं आहे ते. मग ज्यावेळेस आपण पाहतो की आता तुमचं नाव मोठं झालंय, तुम्ही खरोखर सक्सेसफुल फार्मर म्हणून लोकांसमोर येता आणि तुम्ही लोकांना गायडन्स देखील करता की कसं एक सक्सेसफुली शेती आपण केली पाहिजे, जे आर्थिकदृष्ट्या जास्त बेनिफिशियल आहे तुम्हाला, की जी पारंपरिक पद्धती होती त्यापेक्षा थोडंसं मॉडर्न काहीतरी करून तुमचं उत्पन्न वाढवू शकता. पण मग ज्यावेळेस ही गोष्ट होतीये आणि तुमचे व्हिडिओज व्हायरल होते ते, तर काही लोक फक्त तुम्हाला एक व्हायरल कंटेंट क्रिएटर म्हणून देखील पाहतात, एक बिझनेसमॅन म्हणून बघत नाही. मग त्या दृष्टिकोनाकडे तुमचं कसं बघणं आहे? मी मुळातच त्या 4 लोकांकडे कधीच बघत नाही. या दुनियेमधला सगळ्यात मोठा रोग काय आहे माहिती आहे? कुछ तो कहेंगे लोग, लोगों का काम है कहना. ती 4 लोकं जी असतात ना, तुम्ही झोपलेला असाल तरी तुम्हाला झोपू देणार नाही, तुम्ही काम करत असाल तरी काम करू देणार नाही, तुम्ही जगत असाल तुमच्या हिशोबाने तरी तुम्हाला जगू देणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं तर त्या 4 लोकांना फाट्यावर मारायचं शिका. आता माझ्या गोष्टी काय आहेत कोणालाच माहीत नाही. माझ्याकडे या भारतामध्ये 1500 एकर शेती आहे. माझी स्वतःची नाही. ओके. माझी स्वतःची अशी एकही एकर नाही, पण ज्या शेतकऱ्यांसोबत मी काम करतो ती 1500 एकर शेती माझ्या आधिपत्याखाली येते. आणि हे 1-2 दिवसाचं आहे का, किंवा लयच वर्ष झालं मी काम करतोय असं नाही. हा 2-3 वर्षाचा काळ आहे. 1500 एकर शेती माझ्याकडे 2 वर्षामध्ये येत असेल तर भविष्यामध्ये ती 15,000 एकर होणार आहे, 15 लाख एकर होणार आहे. कारण की माझं काम हे काय आहे, शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं, ना की कोण टीका करतंय म्हणून त्याला उत्तर देणं. बरोबर. माझं सिंपल काम आहे. माझ्याकडे आज रोजी फक्त महाराष्ट्रामध्ये 450 एकर पेरू लागवड आहे. किती? 450 एकर. जे तुम्ही माझे व्हिडिओ बघता शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन, मला एक गोष्ट सांगा, जर मी थोतांड करत असतो तर माझं बँड लावून स्वागत शेतकऱ्यांनी केलं असतं का? अजिबात नाही. जर फसवत असतो तर त्यांनी ढेकूळ फेकून मारला असता. बँडच्या ऐवजी शाल जोडे दिले असते. म्हणजे त्यांनी काय म्हणतात तिकडंच किडनॅप केलं असतं, पार तिकडे पोलिसात दिलं असतं. बरोबर. जर घोटाळेच केलेले आहेत, जर शेतकऱ्यांनाच फसवलेलं आहे, तर पोलिस काय झोपलेत का महाराष्ट्राचे? आता या सरकारला रोज घोडे लावतोय मी. जर असं काही असतं चुकीचं तर आता मी तुमच्या समोर नसता, जेलमध्ये असतो. बरोबर आहे. हे फक्त सांगायच्या गोष्टीत. कसं असतं माहिती का, जर एखादा व्यक्ती नेस्तनाबूतच होत नाहीये तर मग काय करायचं? त्याला बदनाम करायचं. त्याला बदनाम करायचं. आणि बदनाम केले की लोकांना वाटतं की संपेल. माणूस संपत कधीच नसतो, विचार कधीच संपत नसतो. आणि अजून एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे काल शेतकरी आले होते. माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही बघितलं इथं कोणताही पैशाचा व्यवहार होत नाही. मी त्या शेतकऱ्याला सिंपल प्रश्न विचारला, दादा लोक लय बोलतात म्हणे रविराज साबळे पाटलाबद्दल, मग तुम्ही एवढं सांगलीवरून आलेला शेतकरी 200-250 किलोमीटरवरून तुम्ही कसं काय आले? तुम्हाला भीती नाही का वाटली फसवायची? ते म्हटले तुमची शेतकऱ्याच्या शेतातली बाग बघितली. काय? शेतकऱ्याच्या शेतातली बाग. माझी बाग नाही, शेतकऱ्याच्या शेतातली बाग बघितली आहे, लोकांच्या बागा बघितल्या, त्यात कंपॅरिझन करून ठरवलंय की रविराज साबळे पाटील हा माणूस कधीच कोणाला फसवू शकत नाही. तेव्हा मी इथं आलो. ही आहे. त्यामुळे लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा आपल्याला काय वाटतं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि बोलणारे बोलत राहतात, आपण आपलं काम करायचं. ते उगाच म्हणत नाहीये हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. नक्कीच. मग आता ज्यावेळेस एखादा सामान्य शेतकरी तुम्हाला पाहतो आणि तुमच्याकडे बघून इन्स्पायर होतो आणि मग तो ज्यावेळेस ह्या गोष्टी करायला चालू करतो तर त्याची रियालिटी पण तुमच्यासारखीच सक्सेसफुल राहते का त्याला कुठेतरी लॉस होतोय? नक्की काय आहे? मुळातच ज्या शेतकऱ्याने आजपर्यंत योग्य रीतीने काम केलेलं आहे, माझ्या सांगण्यानुसार त्या प्रत्येक शेतकऱ्याने पैसे कमवले. मी तुम्हाला तुळजापूरचं उदाहरण देईल, लातूरचं उदाहरण देईल, जालन्याचं उदाहरण देईल, तुम्हाला संगमनेरचं उदाहरण देईल, नाशिकची उदाहरणं देईल, तुमच्या भागात सांगलीकडच्या साईडकडची उदाहरणं देईल. ही एका जागेची उदाहरणं नाही आहेत. माझा व्हिडिओ एकाच बागेतून येत नाही. माझा व्हिडिओ त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बागेतून येतो ज्यांनी सक्सेस मिळवलंय. मग मला एक गोष्ट सांगा, जर आता एखाद्या शेतकऱ्याने पेरूबाग लावली, माझा काहीच संबंध नाही आहे, कधी बोलणं नाही, भाषण नाही, माझी सर्व्हिस नाही किंवा काहीच काम नाही, आणि त्याने म्हटलं की रविराजमुळं नुकसान झालं, तर ते टेक्निकली ते सत्य आहे का? नाही.
मी ज्या शेतकऱ्यांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला यशाच्या शिखरावरती घेऊन जाऊपर्यंत मी शांत बसत नाही, आणि मी ते आजपर्यंत करत आलेलो आहे. प्रॉफिट आणि लॉस हा व्यवसायामध्ये कोणत्याही होतो. सगळ्यात सुरुवातीचं महत्त्वाचं काय, आपण शेतीला व्यवसाय म्हणून बघतोय, बरोबर की नाही? मग व्यवसाय म्हणून बघत असताना व्यवसायामध्ये प्रॉफिट होतो, लॉस होतो, पण माझ्या ह्याच्यामध्ये लॉस नावाचा प्रकार नाही. हा थोडा टाइम लागेल, काय 2 महिने लेट होईल, 4 महिने लेट होईल, पण शेतकऱ्याला लॉस होणार नाही ही गॅरंटी मी देतो. 100% रिझल्ट येणारच. ओके. मग ज्यावेळेस आता शेतीबद्दल आपण बोलतोय, शेतकऱ्यांच्या काही व्यथा असतात, तर बऱ्याचदा तुम्ही जर का इतक्या शेतकऱ्यांमध्ये फिरताय तर बरेच शेतकरी तुम्हाला त्यांच्या व्यथा सांगत असतील. मग ज्यावेळेस तुम्ही मुद्दे मांडता किंवा सरकारच्या विरोधात काही प्रश्न करता शेतकऱ्यांसाठी, मग यावेळी काही मुद्दे तुम्हाला शेतकऱ्यांनी सांगितलेलेही असतात का फक्त ते तुम्हाला जे योग्य वाटतात तेच मुद्दे तुम्ही घेता? मुळातच शेतकरी हा शोषित प्राणी आहे. शेतकऱ्यांचं शोषण शेतकऱ्यांनी एवढं शोषण कुणाचंच झालेलं नाही. शेतकऱ्याचे असंख्य प्रश्न आहेत. शेतकरी फक्त संघटित नाहीये म्हणून तो अडचणीत आहे. हे जे सगळे काही प्रॉब्लेम मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत मांडतो किंवा शेतीबद्दल बोलतो, शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या की मला देशद्रोही ठरवल्या जातं, हरकत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही शेतकऱ्याकडे शेतकरी म्हणून कधी बघितलं का? तुम्ही ज्यावेळेस ताटामध्ये जेवण करण्यासाठी काही घेता त्यावेळेस त्या शेतकरी बापाचे कधी आभार मानले का? कारण की या सृष्टीने माणसाला बनवत असताना माणसासोबत एक गेम केली. बाकी सगळं तुम्ही आधुनिकतेने मिळवू शकता, पण माणसाच्या शरीराला लागणारं जे काही आहे ते शेतामधून येतं. मग तुमच्या अंगावरचा कपडा पण, बरोबर, खाण्यासाठीची तर प्रत्येक गोष्ट शेतामध्येच रॉ मटेरियल म्हणून पिकते. मग त्या शेतकऱ्याचे प्रश्न एक नाही. आज 7 रुपये काय किलो कांदा जातोय, सोयाबीनचा भाव 2,000 कमी होऊन त्याच भावात विकावाच लागतोय. 10-15 वर्ष झालं. तेलाचे भाव वाढलेच की नाही? मॅन्युफॅक्चरिंग करणारे उद्योगपती मोठे व्हायला लागले, पण शेतकरी मोठा होतोय का? कारण शेतकऱ्याला मोठं होऊ दिलं जात नाही. आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोलायला गेलं की त्या माणसाला देशद्रोही ठरवल्या जातं. फक्त आणि फक्त शेतकरी ही खूप मोठी वोट बँक आहे. शेतकरी मतदान करणारे कोण? महाराष्ट्रामध्ये किती टक्के शेतकरी आहेत? सगळे शेतकरीच आहेत ना. शहर सोडलं तर बाकी सगळं शेतीवरच अवलंबून आहे. बरोबर. मग ही लोक जर समृद्ध झाली, ही लोक जर मोठी झाली, शेतकऱ्यांना जर समजायला लागलं त्यांचा अधिकार, त्यांचे हक्क, शेतकऱ्यांनी पैसा कमवला तर काय होणार? शेतकरी समृद्ध होणार, त्याचे विचार बदलणार. आणि बदललेले विचार सगळ्यात जास्त घातक हे सत्तेला आणि राजकारण्यांना असतात. म्हणून मग शेतकऱ्याचे प्रश्न मांडलं की लोकांना वाटतं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न मांडतंय म्हणजे त्याला सिंपती पाहिजे. अरे सिंपती नाही पाहिजे आम्हाला आमचा अधिकार पाहिजे. आमची लेकरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकत असताना त्यांना दर्जेदार शिक्षण भेटत नाही. भविष्यामध्ये ते नोकरीला लागू शकत नाहीत फक्त शिक्षण नीट नाही भेटलं म्हणून. त्या शेतकरी बापाकडे 4 पैसे असतात, आमच्या शेतकऱ्याचं पोरगं इंग्लिश स्कूलला गेलं नसतं का? गेलं असतं, पण त्याच्याकडे नाहीये ना ते. मग त्याची ती मूळ समस्या नाहीये का? कधी कोणी बघितलं का? आता काल बघा मिसिंग लिंक प्रोजेक्टचा एवढा गाजावाजा झाला. पुणे आणि मुंबई शहर जवळ आणल्या गेलं. तुम्ही कधी खेड्यांना शहरांच्या जवळ आणलं का? नाही. आता मी स्वतः येत होतो तर इतका रस्ता खराब, किती वेळ लागला यायला. म्हणजे विचार करा ना तुम्हाला फक्त काय म्हणतात ना, जिथं तुमचा फायदा आहे, जिथं पैसा आहे तिथं तुम्हाला विकास दिसतोय. बरोबर. पण जिथं खरी गरज आहे तिथं काय आहे का? माझ्या भागामध्ये आज रोजी पाण्याची मूळ समस्या आहे. मूळ आमच्या इथले दलिंदर आमदार भिकार चोट फक्त पाण्याच्या राजकारणावर निवडून आले. लोक म्हणतात स्थानिकवर बोलत नाही. मी तोंडावर शिव्या देईल एखाद्या आमदाराला, फटकवेल पण. का? कारण की या लोकांनी शोषण केलंय आमचं. शोषण अक्षरशः. पाण्याच्या प्रश्नावरती 25-25 वर्ष आमदार राहिलेले हे दलिंदर, ह्यांना अजून बी सुचत नाही का पाणी आणायचं? सामान्यांचं कोणी नाही हो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोललं की लोक बोलतात, पण खरी परिस्थिती तुम्ही बांधावर जाऊन बघा. मी ती बांधावर जाऊन बघितली आहे. मी त्या शेतकऱ्यांचं डोळं पुळं पुसत असताना माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. माझ्या परीनं मला जेवढं होतंय तेवढं करतोय. पण असंख्य अडचणी येतात आज शेतकऱ्यांच्या, त्याच्याकडे बघायला कोणी तयार नाही. नक्कीच ज्यावेळेस तुम्ही मुद्दे मांडत आहात, इव्हन आत्ता देखील बोलताना ते दिसून येते तुमच्या डोळ्यामध्ये जी तळमळ आहे शेतकऱ्यांच्या प्रती, शेतीच्या प्रती. पण ज्यावेळेस मला अशी एक गोष्ट जाणवते की आजकाल आपण पाहतो की शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले जातात, शेतकऱ्यांच्यावरती चर्चा देखील होते, विधानभवनात होते, लोकसभेत देखील होते.
पण त्यातून प्रोडक्टिव्ह असं काहीच आउटपुट निघत नाही. कारण फक्त एकच गोष्ट असते, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, कर्जमाफी द्या, आणि तोच गाजर प्रत्येक इलेक्शनला दाखवला जातो. मग यावर तुमचं काय मत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं गाजर फक्त दाखवा का ऍक्च्युअली द्या? या भिकारचोट राज्यकर्त्यांनी जे कोणी देश चालवतायत, मग तो विरोधक असो नाही तर सत्ताधारी असो, या दलिंदरांनी सगळ्यात आधी समजून घेतलं पाहिजे की शेतकऱ्यांना नेमकी कशाची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही तर शेतकऱ्यांना हमी भावाची गरज आहे. शेतकऱ्यांना सन्मानाने त्यांचा माल विकण्याच्या, त्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकाराची गरज आहे. तो दिला तर आम्ही शेतकरी या सरकारला, या भिकारचोट राज्यकर्त्यांना कर्ज देऊ. हा मूळ मुद्दा आहे. मुळातच तुम्ही आता म्हटलात विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये शेतकऱ्यांबद्दल बोललं जातं, अगदी थोडंसं बोललं जातं. तुम्हाला मी समजून सांगतो, भारत देशाला कृषी प्रधान देश म्हणतात, पण आज रोजी आधुनिक काळामध्ये कृषी बी उरली नाही, त्या कृषीचा प्रधान पण उरला नाहीये. उरलेत फक्त माणसांचे सांगडे. तो हतबल होऊन जेव्हा गळ्यामध्ये फास अडकवतो, ती खरी समस्या आहे शेतकऱ्यांची. त्याला फासावरती का जावं लागतंय, त्याला गळ्यामध्ये दोर घालणं एवढं सोपं का वाटतंय, या प्रश्नावर कोणच बोलत नाहीये. कर्जमाफी देत असताना हे निकष लावतात, हे अपात्रतेचा खेळ खेळतात. ती प्रत्येक शेतकऱ्याला नाही भेटत. आमच्या शेतकऱ्यांची मूळ आणि एकमेव सगळ्यात इम्पॉर्टंट मागणी आहे ती म्हणजे आम्हाला आमच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार द्या. जसं तुमच्या उद्योगपतींना MRP ठरवायचा अधिकार आहे त्यांच्या प्रोडक्टला, तसं आम्ही शेतकरी पण प्रोडक्शनच घेतोय ना. बरोबर. जर MRP ठरवायचा अधिकार दिला, तुमची निर्यात धोरणं नीट ठेवली, तुमच्या सगळ्या धोरणांमध्ये शेतकरी कुठंच नसतो का? जर तुम्ही धोरणच नीट नाही ठेवली शेतकऱ्यांसाठी, तर शेतकरी आत्महत्याच करणार आहे ना. त्याचे मूळ प्रश्न कोण सोडवणार आहे? तुम्ही फ्री बीजचं देताय, जे तुम्ही 2-3 हजार रुपये शेतकऱ्याला देतात ते गाजर आहे. त्याच्यात बदल्यामध्ये तुम्ही असंख्य लेवलवरती खतांचे, औषधांचे भाव वाढवतात, त्या शेतकऱ्याचं रोज शोषण करता. कोणाला काय परवडतंय सांगा ना? नाही, बरोबर. शेतकऱ्यांना सरकारकडून भीक नकोय, ते जे कष्ट करते त्याला हमी भाव हवा. आमच्या घामाच्या दामाचं सोनं झालं पाहिजे, त्याच्यासाठी आमच्या मालाला सोन्यासारखा भाव द्या. कारण की आमचा प्रत्येक शेतकरी हा सोन्यासारखाच माल पिकवतो, सोन्यासारखाच. आणि फक्त कर्जमाफी देऊन नाही, तर कर्जमाफी ठीक आहे, कर्ज काय म्हणतात ना, शेतकऱ्याला कर्जमाफी मागायची का वेळ आली आहे? कारण की त्याच्या मालाला भावच नाहीये. त्याच्यावरती सुलतानी संकटांपासून आसमानी संकट रोज कोसळत आहेत. सुलतानी म्हणजे हे राज्यकर्ते सुलतानी करताय सर शेतकऱ्यांवरती, आसमानी संकट तर रोज आहे. मग याच्यामध्ये तो होरपळल्या जातोय, मग ते कर्ज भरायची पण त्याची हे उरत नाहीये. त्याच्यामुळं त्याला कर्जमाफी मागावी लागते. जर तुम्ही शेतकऱ्याला सन्मानाचं जगणं देत असताना हमीभाव दिला, शेतकऱ्याला एक रेकग्नाइज्ड, शेतीला व्यवसाय दर्जा दिला, तर प्रॉब्लेम नाही येणार. शेतकरी कर्ज दिलो या लोकांना. बरोबर आहे. ज्यावेळेस शेतकऱ्याला तुम्ही तो जो मोबदला मिळायला पाहिजे तो दिला, तो ऑब्व्हियसली शेतकऱ्यांचे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील. त्यांना कर्ज काढायचीही गरज पडणार नाही, ते कर्ज देतील लोकांना. कृषी प्रधान देशामध्ये हीच खूप मोठी शोकांती आहे काय की शेतकऱ्यांचं कोणच ऐकायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या नावावरती अनेकांनी राजकारण केलं, अनेक संघटना उभा राहिल्या, पण त्या भिकारचोटांनी पदं घेतली, खासदार आमदार झाली की झाले, संपला. शेतकरी नावाचा प्रकार संपला. मला बी तसंच म्हणतात की तुला पण शेतकऱ्यांच्या नावावरती राजकारण वगैरे नाही. बाबांनो, आमदार होणं एवढं अवघड आहे का? नाही, सोपं आहे. बोलायला येणाऱ्या माणसाचं तर लय लवकर आहे. एखादा झेंडा खांद्यावरती घेतला की अजून लवकर आहे. नाही, आजकाल तर एक झेंडा घेतला तर सगळंच होतंय. मग हा जो प्रकार आहे, माझी तळमळ फक्त एकाच गोष्टीसाठी आहे. माझ्या आयुष्याच्या 30 वर्षामध्ये माझं सगळं आयुष्य संघर्षामध्ये गेलंय. का? कारण की माझा बाप शेतकरी होता आणि मला पाहिजे ते शिक्षण, पाहिजे त्या गोष्टी त्यांची देण्याची ती सिच्युएशन नव्हती, कारण की शेती तेवढी पिकत नव्हती. आजही तीच परिस्थिती आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं पोरगं आज संघर्षच करताय ना. कोण बघतंय याच्याकडे? बाकी काही झालं पाहिजे, फक्त शेतकऱ्याचं आयुष्य बदललं नाही पाहिजे. इथल्या राज्यकर्त्यांना वाटतं, इथल्या त्या प्रत्येक माणसाला वाटतं, म्हणून शेतकरी मागे. नक्कीच सर. आता जसं आपण बोललो ह्या गोष्टींवरती, शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम किती इम्पॉर्टंट आहेत समजून घेणं, फक्त एक आश्वासक भूमिका न देता, गाजर न दाखवता समजून घेऊन त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत की आत्महत्या कशा थांबतील शेतकऱ्यांच्या. मग ज्यावेळेस आता तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय, तुम्ही शेतीविषयक देखील काम करताय आणि शेतकऱ्यांना देखील तुम्ही थोडंसं बल देताय, त्यांना एक थोडंसं अजून सुदृढ होण्यासाठी मदत करताय.
मग ज्यावेळेस हा पर्याय तुम्ही निवडला तर ते निवडल्यानंतर घरचे तेवढे सपोर्टिव्ह होते का तुम्हाला? मुळातच पुरुषाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष असतो. माणसानं काहीही व्हावं पण घरातला मोठा मुलगा होऊ नये, लिटरली, आणि मुलगाच होऊ नये. असं का म्हणताय तुम्ही? होऊच नाही का? कारण की त्याच्या वाट्याला फक्त आणि फक्त संघर्ष लिहिलेला असतो. त्याच्या पाचवीला संघर्ष पुजलेला असतो. खूप कठीण आयुष्य असतंय. या संघर्षमय आयुष्यामध्ये कोणी सपोर्ट नाही करत, कोणी साथ नाही देत. तुम्हाला साथ सपोर्ट बाहेरचा होतो, सगळ्या गोष्टी आहेत, पण कुटुंबाचं आयुष्य हे एका चौकटीमध्ये बांधलेलं असतं. त्यातलं जर एखादी गोष्ट नाही केली तर मग कुटुंब बी नाराज होतं. आता मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे, पण ते म्हणतात एवढं नको बोलत जाऊ. कशाला बोलतो? आपल्याला काही गरज नाही आहे एवढं बोलण्याची. म्हणजे आणि आतापर्यंतच, पण इथून पाठीमागे पण प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी तेवढाच आटापिटा करावा लागलाय, तेवढाच संघर्ष करावा लागलाय. त्यामुळं माणसानं काहीही व्हावं, म्हणजे आता ते तर हातात नाहीये, पण मुलगा काही होऊ नये बघा. नक्कीच तुम्ही जे बोलताय ते पटतंय देखील मला. त्याच्या एवढा संघर्ष, त्याच्या एवढा त्रास कोणालाच नाही. ते एक वाक्य आहे बघा फेमस, रील्सवर वगैरे असतं, हम लडके साहब हमारे साथ ऐसा ही होता है. ते ज्याला कळायचं त्याला कळणार आहे नक्की काय. बाकी मी म्हटलं ना, काही व्हावं, काय म्हणतात ना, मुलगी होणं चांगली गोष्ट आहे, आयुष्य सुखकर आहे, सगळं आहे, पण मुलाचं आयुष्य फक्त काय आहे माहिती आहे का? त्याच्याकडे बघत असताना, मुलाकडे बघत असताना, पुरुषाकडे बघत असताना तो खूप स्ट्रॉंग आहे अशा दृष्टीने बघितलं जातं. पण जगामधलं सगळ्यात हळवं कोण असेल तर ते पुरुषच आहे. आतमधून तो किती तुटत असतो त्याचं त्याला माहिती आहे, फक्त त्याला सवय आहे सगळं गिळायचं. बरोबर, त्याला सवय आहे सगळं गिळायचं, ते ओठांवरती आणायचंच नाही. प्रत्येक संकटाला, संघर्षाला पोटामध्ये गिळून ठेवायचं आणि पुढं चालत राहायचं. खूप तकलीफ आहे मुलाच्या, पुरुषाच्या आयुष्यात खूप तकलीफ. मग ज्यावेळेस तुम्ही आता एवढं मला सांगताय प्रत्येक गोष्टीबद्दल, घरच्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं, पण तेही तुम्हाला देखील सल्ले देत असतात. मग कधी असं आयुष्यात वेळ आली का की वाटलं आता सगळं सोडून द्यावं आणि घरी बसावं? रात्रीच वाटलं होतं. का असं का वाटलं पण अचानक? कुठेतरी कसं असतं माहितीये, मी या सामाजिक जीवनामध्ये माझं आयुष्य जगायचं विसरलंय. घरावरती तुळशीपत्र ठेवल्यासारखं झालंय. काय म्हणतात ना, घरच्यांना वेळ देणं नाही, सतत बाहेर, रोज प्रवास, त्या प्रवासामधून कोणीतरी उठणार, हे झालं ते झालं, हे बोलणार ते बोलणार, कोणीतरी निगेटिव्ह बोलणार. कशासाठी? मी तर कोणाचंच काही घोडं नाही मारलं. मी प्रश्न विचारतोय सत्तेला, त्रास होतो सामान्य माणसांना का? अरे तुमच्यासाठीच बोलत आहे. माझा बोलण्याचा जर माझा काही हेतू असता तर आतापर्यंत लई गोष्टी होत्या माझ्याकडे करण्यासारख्या, बरोबर की नाही? मी जर एवढा पळतोय तर कशासाठी? कुठेतरी समाजामध्ये बदल होऊन सामान्य माणसाचं भलं होईल याच्यासाठी. राईट. बट ते नाही समजत आहे. काय म्हणतात ना, त्याच्यामुळे कुठेतरी मग एका लेवलला वाटतं की यार थांबावं हे सगळं. पण माझ्याकडे आज युटर्न नाही आहे. जर मी आज थांबलो तर लगेच लोक म्हणतील की कुणाकडून तरी पैसे आले. कुठेतरी प्रसिद्धीसाठी स्टंट केला असं म्हणते. नाही, प्रसिद्धी बी नाही, पण तिथं थांबलो. आज माझ्याकडे युटर्न नावाचा प्रकार नाही आहे. का? कारण की आज रोजी लोकांना मी आश्वासक चेहरा वाटतोय, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन निदान बोलतोय तरी. मी लढतोय हे कोणी बघत नाहीये, पण मी रस्त्यावर बी उतरतोय. आणि माझ्याकडे आज जर थांबलो किंवा आज जर युटर्न घेतला तर ते म्हणतात ना, पहचान बुरी मान जाएगी. त्यामुळे ते नाही जमणार. आणि थांबलो म्हणजे लोक म्हणतात विकल्या गेला. आणि हे रक्त स्वाभिमानाचं, हे विकल्या कधीच जाणार नाही. मग आता ज्यावेळेस आता बऱ्याचशा गोष्टींवर आपण चर्चा करतोय, तर मग तुमचं सक्सेस लोकांना दिसतंय की आज रिश ॲग्रो ही जी तुमची कंपनी आहे याचं सक्सेस दिसतंय, यांनी किती शेतकऱ्यांचे आयुष्य बदलली हे दिसतंय. पण कुठेतरी यामागे एखादा तरी फेलियर असेल तर ती थोडी स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. माझ्याकडे आज पण फेलियरच आहे. तुम्हाला फक्त सक्सेस दिसतंय म्हणजे दिसतं तसं नसतं. एखाद्याने गाडी घेतली म्हणजे ती गाडी दिसत असते, त्याच्यावर असणारे हप्ते कोणाला दिसत नाही. तो महिनाभर जे पळतो त्या गाडीचे हप्ते भरण्यासाठी ते कोणाला दिसत नाही. सक्सेस म्हणजे काय? माझ्या रिश ॲग्रो फार्म्समध्ये होणारे ट्रान्झॅक्शन म्हणजे पैसा कमवण्यासाठी होत नाहीत. शेतकऱ्यांचं आयुष्य कुठेतरी बदलत असताना त्याच्यामधून नफा कमवणं हा माझा उद्देश नाही आहे. एखाद्या शेतकऱ्याला कन्सल्टन्सी दिली, रोपं दिली, त्याला खर्च नाही आहे का?
त्याला क्वालिटी देत. रविराज साबळे पाटील हे नाव एवढं उंचावर काय? क्वालिटी ट्रीटमेंट असेल तुमच्याकडे. क्वालिटी आहे माझ्याकडे. मला माउथ पब्लिक, मी आज रोजी मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो, माझे जेवढे काही आजपर्यंतचे व्हिडिओ आहेत ते सगळे उचकायचे. त्या एकाही व्हिडिओमध्ये जर माझी जाहिरात असेल ना, तर मी तुम्हाला पाहिजे ती पैन देणार. जाहिरात न करता सगळ्यात जास्त शेतकरी जोडल्या गेलेला पोरगा आहे मी. एकही मेटा ऍड नाही, काहीच नाही. काहीही नाही. रिश ॲग्रो फार्म्सची आजपर्यंत एकही जाहिरात नाही. रिश ॲग्रो फार्मच्या पेजवर किंवा रविराज साबळे पाटलाच्या पेजवरती माझ्याकडे रोपं भेटतील, माझ्याकडे कन्सल्टन्सी भेटेल, माझ्याकडे सेमिनार होईल, अशा गोष्टी चालत नाही. सेमिनारची आम्ही स्टोरी टाकतो, त्याच्यावरती हजार शेतकरी रजिस्ट्रेशन करतात. मग त्या शेतकऱ्यांना आल्यानंतर काय असतं का, की बाबा आला की त्याचं नाव लिहून घ्यायचं, त्याचा नंबर लिहून घ्यायचा, त्या 5-6 तासाचं जे सेमिनार असतं त्याच्यामध्ये फक्त आपलाच गाजावाजा करायचा. कधी माझा सेमिनारचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल, 6 तासाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा बी आढळणार नाही की माझ्याकडे ही गोष्ट भेटते, तुम्ही घेऊन जावा. सेलिंग कधीच नाही, कधीच नाही. तरी पण मी सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं काम करतो, शेतकरी माझ्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. हा विश्वास आहे. विश्वास कधी आला, जेव्हा तुम्ही माझ्याकडून पेरू लावला, त्या पेरूचं सक्सेस भेटलं आणि तुम्ही 2 शेतकऱ्यांना सांगितलं, त्यावेळेस ते 2 शेतकरी माझ्याकडे आलेत. आज रोजी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब बंद केलं तरी बी या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांसोबत जोडल्या गेलेला माणूस कोण असेल तर तो रविराज. वा. त्यामुळं मला या गोष्टीने फरक पडत नाहीये की काय म्हणतात ना, बिझनेस, पैसा, हे ते. पैसा कमवायला आलोच नाहीये. पैसा जेवढा इम्पॉर्टंट होता ना तेवढा कमवला. कशातून कमवला? माझ्या घरच्या शेतामधून. ते मॉडेल शेतकऱ्यांकडे घेऊन गेलो. शेतकऱ्यांकडून रोपं किंवा कन्सल्टन्सी घेत असताना जो खर्च आहे तेवढाच घेतला जातो. गव्हर्नमेंटला ITR भरतो मी. जर गोष्टी चुकीच्या असत्या तर ITR भरलाच नसता ना, कशाला भरला असता आणि कशासाठी भरेल? आणि शेतकऱ्यांनाच फसवायचं असतं तर आतापर्यंत 100-200 कोटी माझ्याकडे असते. माझ्याकडे आज 5-50 हजार असतील. 3 आकडी 7 भरात आला असता. हा, काही माझ्याकडे आज रोजी 1 रुपयाचीही प्रॉपर्टी नाहीये. 1 रुपयाचीही. का? कारण की मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मला इंटरेस्ट कशामध्ये आहे? माझ्यामुळे 4 लोकांचं आयुष्य बदललं, ती माझी कमाई मी समजतो. आणि जर फसवायचंच असतं साहेब, तर मला सांगा, त्या फेसबुकवरून, यूट्यूबवरून येणारे पैसे मी त्या लेकरांमध्ये कशाला वाटले असते? बरोबर. माझ्याकडे 1100 लेकरं दत्तक येतं त्यांच्या शालेय साहित्यासाठी. वर्षभरामध्ये 1100 लेकरांना मिनिमम 200 तर खर्च येईल. किती पैसे झाले? बरोबर, येऊ शकतो. मी तर ते काय म्हणतात ना, मी तर असं लो क्वालिटीचं जाहिरात केलेलं काही देतच नाही. एखाद्या स्टेशनरीच्या दुकानदाराकडे गेलं, त्याला म्हटलं की तुझ्याकडे एवढ्या बॅग आहेत का? घेऊन जायचं, त्याच्याकडे आहेत त्या. मग त्याला फिल्टर्ड सांगितलेलं असतं का की कमीवाल्या दे, हे दे, ते दे. तुम्ही कधी व्हिडिओ बघा माझे, मिक्स असतात सगळ्या बॅगा. अख्खं दुकानच उचलून आणलेलं असतं. मग शेतकऱ्यांच्या लेकरांबद्दल एवढी तळतळ करणारा माणूस शेतकऱ्यांना फसवेल का? अजिबात नाही. आणि काय कारण आहे बरं? हक्काचं आहे ते का सोडायचं? फुकट कोण करतं का? नाही. काय म्हणतात ना, मला फक्त एक सांगायचंय, एखाद्या माणसानं टीका करणाऱ्या किंवा नावं ठेवणाऱ्या त्यानं माझ्याकडे महिनाभर फ्री काम करून दाखवावं. पॉसिबलच नाही. ते टीका करू शकतात पण हे चॅलेंज कधीच ऍक्सेप्ट नाही करू शकत. महिना नाही, काय म्हणतात ना, फ्रीमध्ये तुम्ही काम करू शकाल का कोणी? नाहीच करणार. प्रत्येकाला आपल्या कष्टाचं. मी जर एखाद्याला म्हटलं चल आज शेतामध्ये थोडं काम करू, काय करेल का तो फ्री? अजिबात नाही. एक काय म्हणतात ना, टीका करणाऱ्याने फक्त त्याला 3 नाही 4 टायमाला मी जेवण देतो, त्यांनी आयुष्यभर माझ्याकडे राहावं. लईच कंड आहे ना त्याला. अरे प्रत्येक गोष्टीचा मोबदला घेतला जातो, कारण की त्या गोष्टीला बनवायला खर्च आलेला असतो, त्या गोष्टीची व्हॅल्यू असते. फ्रीमध्ये कसं कोण देईल आपल्याला? कोणीच नाही देणार ना. मी नाही, तुम्ही नाही, कोणच नाही देणार. एक्झॅक्टली. त्याची व्हॅल्यू तर राहायला पाहिजे. बरं, फ्री देऊन बी बघितलंय मी, त्याचे एक्सपिरियन्स काय ते माहिती आहे मला. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला खरी सांगतो, याच्यामध्ये हेतू फक्त एक आहे, शेतकऱ्याचं आयुष्य बदललं नाही पाहिजे. आता मी हाच प्रश्न जर तुम्ही माझ्यासोबत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना विचारला की बाबा तुम्ही असं रोपं घेतली, अशी कन्सल्टन्सी घेतली, तुम्ही पैसे कमवले, सगळं झालं, मग तुम्हाला त्यांना प्रश्न विचारला की काम म्हणजे काय म्हणतात ना, शेतकऱ्यांसोबत काम करतोय, शेतकऱ्यांना फसवतोय, मग ते 2 थोबाडीत देईल, त्याच्यात आयुष्यपत देईल का? त्याचं आयुष्य बदललंय हो. माझ्या शेतकऱ्यांनी गाड्या घेतल्यात, फक्त मी ते दाखवत नाही. रोज मला माझ्या रिश ॲग्रो फार्म्सची जाहिरात करायचीच नाहीये.
माझ्या व्हिडिओमध्ये फक्त गोष्टी दाखवल्या जातात की बाबा या शेतकऱ्याने पैसे कमवलेत. मी त्या शेतकऱ्यांचं माझ्या घरी आणून सत्कार कशासाठी करत असेल? एवढंच वरी आलंय का मला? नाही, बरोबर आहे तुमचं. मग बऱ्याचदा असं होतं की एखादा व्यक्ती वर जातोय आणि आपल्याला जर त्याची मी वर नाही जातो साहेब. माझे आज बी तुम्ही माझ्याकडे आलात, तुम्हाला जाणवलं का मी सेलिब्रिटी आहे, माझे एवढे फॉलोअर आहेत? नाही, एकदम सामान्य. बरं ठीक आहे, आता कॅमेरे लावलेले वगैरे, पण तुम्ही कॅमेरेच्या आधी बी माझ्याबरोबर 15-20 मिनिटं बोललात. बरोबर. त्यात जाणवलं तुम्हाला अहंकार किंवा हवेतला माणूस? तुम्ही 2-4 लाख फॉलोअर असणार, बघा कसं माताड्याला असतं. बघितलंय, आता चांगल्या चांगल्या लोकांचं बघितलंय जवळ, तुम्हाला एक्सपिरियन्स बी असतो. त्यामुळे मी शॉक झालो ना आल्यावरती. तुम्हाला खोटं नाही. आता मी व्याख्यानाला जातो, एखाद्या गावामध्ये जातो, छोटं लेकरू येतं, मोठा माणूस येतो, मध्यम वर्गाचा येतो, आजोबा येतात, फोटो मागतात. त्यावेळेस असं ढकलत बी नाही मी, त्यांना जवळ ओढून फोटो देतो. शेवटचा माणूस जोपर्यंत फोटो घेतोय तोवर मी एका जागी उभा असतो. जर सेलिब्रिटी ॲटिट्यूड असता, जर मी एवढा माजलेला असतो, तर मला आज तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये बाउन्सर असते, मला सिक्युरिटी असते. नाहीये, मला सामान्य माणसांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी जगायचंय. बाकी कोणाला काय वाटतं मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी त्या सगळ्या लोकांना फाट्यावर मारून माझी प्रगती किंवा माझं यश काय आहे? पैसा कमवणं हे माझं यश कधीच नसणार आहे. माझं यश आहे माझ्यामुळे किती शेतकऱ्यांचं आयुष्य बदललं. आणि तुम्हाला मी आज जबाबदारीनं सांगतो, जो माणूस आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तीने कन्सल्टन्सी केली आहे किंवा शेतकऱ्याची मदत केली आहे त्याला नेस्तनाबूत केल्या गेलंय, कारण की त्याच्यापासून कंपन्यांचा फायदा नाही, राज्यकर्त्यांचा फायदा नाही, राजकारण्यांचा फायदा नाही. म्हणून मग त्याची बदनामी काय करायची? तर शेतकऱ्यांना फसवतोय. बरोबर का? बरोबर. बरं काय म्हणतात ना, तुम्ही सक्सेस स्टोरी बी दाखवा ना. जर एका बाजूनेच नाहीये, सक्सेस स्टोरी आहेत ना माझ्याकडे, दोन्ही बाजू दाखवल्या पाहिजे. हा, माझ्याकडे सक्सेस स्टोरी आहे. अहो मी माझ्या शेतकऱ्याला 28 लाखाचं ट्रान्झॅक्शन करून त्या शेतकऱ्याच्या तोंडातून शब्द ऐकले, तू काय केलं? तरी बी मी ते सहन केलंय, कारण की मला कोणाची बदनामी करायची नाही, मला कोणाबद्दल द्वेष राग बसवायचा नाही. बरोबर. माझं नुकसान झालं चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. मला सांगा, तुम्ही 15 महिने रोज तुमच्या 2 व्हीलर गाडी किंवा 4 व्हीलर गाडीवरून महिन्यातून एकदा त्या शेतावर जाताय, रोज गायडन्स करताय, रोज फोन ऐकताय, रोज त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करताय, आणि शेवटी उत्पन्न आल्यावर जर एखादा म्हणला तुम्हाला की तुम्ही काय केलं, तुम्ही ते जाण्या येण्यासाठी पेट्रोल तर जाळलं असेल ना. अगदीच. तुमचा वेळ काय फुकट आला का? नाही. मग ही जी मानसिकता आहे ना, ही मानसिकता म्हणजे नीच मानसिकता आहे की बाबा शेतकऱ्याला फसवतो किंवा असं करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्यामुळे जर 4 शेतकरी बदलले तर ती 4 शेतकऱ्याची लेकरं पुढे 4 शेतकऱ्यांमध्ये बदल घडवणार आहेत. हे लोकांना नको आहे. त्यामुळं त्या प्रत्येक माणसाची जे शेतकऱ्यांसाठी काम करतात त्याची बदनामी केली जाती, कारण की शेतकरी समृद्ध झाला नाही पाहिजे. बरोबर. शेतकरी सुधारला तर यांचे धंदे बंद होतील. मग ज्यावेळेस आता दादा तुम्ही शेतकऱ्यांसोबत काम करता, तर एक आपण पाहतो की आधुनिक शेती आता खूप जास्त प्रोत्साहित केली जाते करण्यासाठी. मग त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट असेल, मोरिंगा असेल, हे असं दाखवलं जातं की खूप प्रॉफिट आहे. मग हे फक्त यूट्यूबवरच दाखवण्यापुरती गोष्ट आहे का खरंच त्याचं बेनिफिट आहे आजकाल लोकांना? माझा पॉडकास्ट झाल्यावरती माझ्या शेतकऱ्यांचे नंबर घेऊन जावा, त्यांचा बी पॉडकास्ट करा. जर मी म्हटलं की एवढा फॉर्म बसलाय, एवढा माल निघणार आहे आणि एवढा भाव भेटणार आहे आणि एवढे पैसे होणार आहेत, तर ते होतातच, ते झालेलेतच. मी एक्झाम्पल देऊ शकतो, मी तुम्हाला बँक स्टेटमेंट देऊ शकतो शेतकऱ्यांचं. म्हणजे का? पण मी कधीच शेतकऱ्याला म्हणत नाही लावताना तुम्ही कधी बी स्टिंग ऑपरेशन करा, माझ्याकडे फेक शेतकरी बनवून पाठवा, तुम्हाला माझ्या ऑफिसच्या गेटपासून ते माझ्यापर्यंत तो रिटर्न जाईपर्यंत तुम्हाला एकदाही पैशाबद्दल बोललं जाणार नाही, एकदाही माझ्या प्रोडक्टबद्दल बोललं जाणार नाही, कारण की माझ्याकडे कोणता प्रोडक्ट नाहीच आहे. माझ्याकडे बोललं जाणार शेती कशी आहे, शेतीचा पोत कसा आहे, कोणत्या भागामधून येतात, तुम्हाला हे करावं लागेल, अशी शेती बनवावी लागेल, त्याचा रिपोर्ट काढावा लागेल, रिपोर्ट काढल्यानंतर मग आपण ठरवू त्यात कोणतं पीक घेतलं जाईल. नाही तर तुम्हाला लोक लगेच तिथंच कापतात, कुठे? गेटवरच. बरोबर. तिथून सुरुवात होते, इथं त्याला धुतल्या जातं आणि त्याला पाठवल्या जातं. माझ्याकडे माणसाला उन्हाळ्यामध्ये थंड करून पाठवल्या जातं, हिवाळ्यामध्ये चहा पाजून पाठवल्या जातं, पावसाळ्यामध्ये म्हणजे सांगायचं काय की माझ्याकडे त्या शेतकऱ्याकडे बघत असताना कधीच
पैशाने बकरा आलाय म्हणून कापायची पद्धत नाही. कस्टमर म्हणून नाही पाहत. कस्टमरमधून मी कधीच पाहत नाही. मी पाहतो ते म्हणजे माझ्यामुळे हा शेतकरी इथपर्यंत आलाय तर त्याचा भ्रमनिराश झाला नाही पाहिजे. बरं, नियम पण कडक आहेत आमचे. नियम काय आहेत? जर तुम्ही ठाम निर्णय घेतलाय तर तो परत कॅन्सल होणार नाही. नाही. कोणी बी करतं ना ते. ठाम निर्णय घेतलाय, मी म्हटलं आता मला हा मोबाईल घ्यायचा आहे, मी दुकानदाराला पैसे दिले, त्याने मागवला मोबाईल आणि परत म्हटलं नाही पाहिजे, त्याने काय करायचं त्या दुकानदाराने? त्याचा लॉस झाला. मग ते तसं असतं. व्यवसायाचे काही नियम असतात की नाही, आणि ते व्यवसायाचे नियम लपून छपून नसतात. लपून आम्ही शेतकऱ्याला पेरू लागवड केल्यानंतर 15 लाख उत्पन्न होईल सांगतच नाहीत. आम्ही सांगतो मिनिमम 6 लाख रुपये उत्पन्न होईल. वरी जे काही होईल ते तुमचं मेहनत आहे. पण मिनिमम 6 लाखासाठी तर आम्ही बांधलेलं आहे. मग आमचे व्हिडिओ येतात 25 लाख उत्पन्न, 30 लाख उत्पन्न. अरे बांडगुळांनो म्हणावं, त्याच्यामध्ये किती एकर मधून निघलंय ते तर बघा. ते एकरात नसतंय. त्या जालन्याचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याने 28-30 लाख रुपये कमवले. बरोबर. मग लागवड किती एकर आहे? 1 एकर आहे का? 4-5 एकर लागवड आहे ती, 5,500 रुपये. तर हे कोणच नाही बघत. ते टाकलं काय, लिहिलं काय, बोलतो काय, रियालिटी काय ते बघा ना. ग्राउंड रियालिटी पाहिली जात. ग्राउंड रियालिटी जी आहे तीच आमची दाखवण्याचा प्रयत्न आहे. साहेब, खूप अभिमानाने सांगेल, मी श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगेल, आजपर्यंत व्हिडिओ बनवत असताना कधी स्क्रिप्ट घेतली नाही मी, किंवा स्क्रिप्ट सांगितली नाही. कधी माझ्यासोबत फिरून बघा तुम्ही, मी शेतकऱ्याच्या बांधावरती गेलो आणि शेतकऱ्याचा व्हिडिओ बनवायचा आहे तर त्या शेतकऱ्याला एकही शब्द शिकवलेला नसतो. ॲज इट इज जे खरं आहे ते सांगायला लावलेलं असतं. इथपर्यंत पारदर्शकता आहे आपली. मग एवढं सगळं ज्यावेळेस असतं तर मग आता सपोज मी एक शेतकरी म्हणून तुमच्याशी बोलतोय, माझा 1 एकरचा प्लॉट आहे, तर मी 1 एकरमधनं महिन्याला किती लाख रुपये किंवा एक ॲव्हरेज उत्पन्न किती काढू शकतोय? हे बघा, महिन्याचा विषय नसतो. शेती म्हणजे एका पिकाच्या सायकलचा विषय असतो. पेरू लागवडीपासून ते माल निघेपर्यंत 14 महिन्याचा टेन्युअर आहे. या 14 महिन्यामध्ये पेरू लावला की 14व्या महिन्यामध्ये गेले की पैसे भेटणार नाहीत. या 14 महिन्यामध्ये तुम्हाला सांगेल तसं राबावं लागेल, घाम गाळावा लागेल, त्यात मेहनत घ्यावी लागेल, सांगितलेली ती प्रत्येक गोष्ट प्रॉपर करावी लागेल. मी तुम्हाला नियम म्हटलं ना, एखाद्या शेतकऱ्याने जर एखादी फवारणी चुकवली तर आम्ही तिथं त्याची सर्व्हिस डिस्कंटिन्यू करतो. का? कारण की रिझल्ट नाही येणार ना पुढे. त्या माणसाला जर कामच करायची त्याची कॅपॅसिटी नाहीये तर तो रिझल्ट कसा देणार? मग या 14 महिन्यामध्ये लागवडीपासून टिल मार्केटिंग पर्यंत आम्ही त्या शेतकऱ्याला गाईड करतो. गाईड. मग त्या गायडन्समध्ये 19-20 नसतंच, कारण की आम्ही आधीच शेतकऱ्याला जेव्हा त्याच्यासोबत काम करायचं ठरवलंय त्यासोबतच सांगितलेलं असतं आमच्या 2 अटी आहेत. आम्ही सांगितलेलं काम 2 दिवसामध्ये झालंच पाहिजे आणि आम्ही सांगितलेलंच केलं पाहिजे. कारण की शेतकऱ्यांना खूप मोठा श्राप लागलेला आहे. तो म्हणजे काय? तर आपण एखादी गोष्ट करत असताना दुसऱ्याने तिथं येणं आणि त्याचे पाय मागे ओढणं. मग आपली सर्व्हिस देत असताना काय होतं, एखाद्या शेतकऱ्याने पेरू लावला, पेरू लावल्यानंतर दुसरा शेजारी येतो, त्याला आधीच निगेटिव्ह करून टाकतो. मग त्या निगेटिव्हिटीमध्ये तो चलबिचल करतो. त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होणार आहे? शेतकरी. म्हणून आमची ती अट आहे की कोणाचं काहीही ऐकायचं नाही. आम्ही सांगेल तसं करायचं, तुमचं उत्पन्न होणार आहे. मग या 14 महिन्याच्या टेन्युअरमध्ये तो शेतकरी प्रॉपर काम करतो आणि त्या यशाच्या शिखरावरती पोहोचतो. म्हणून तर रविराज साबळे पाटील नाव मोठं आहे ना. बरोबर. आणि माझ्यामुळे नुकसान काय झालंय माहिती का? आम्ही काय करतो, माझ्या शेतामध्ये ज्या औषधांचा, ज्या खतांचा वापर झालेला आहे, ज्याचा रिझल्ट भेटला आहे, तेच आम्ही शेतकऱ्याला सांगतो. त्याच्यामधून असंख्य कंपन्याचं नुकसान आहे, नर्सऱ्यांचं नुकसान आहे. कारण की लोकांचा विश्वास बसलाय ना, मग तिकडं हे होत नाही, मग बदनाम करायचं. बट माझ्या बाबतीत तसं नाही आहे. माझं एकच तत्व आहे, जर शेतकऱ्याचा तोटा होत असेल तर ती मी गोष्ट सांगणार नाही. मला एक गोष्ट सांगा, मी आजपर्यंत हजारो एकर शेती रिजेक्ट केली असेल का? तिथं होणारच नाही ना पेरू. काय? जर मला पैसे कमवायचे असते तर आजपर्यंत मी एकही शेतकरी सोडला असता का? नाही. माझा हेतू प्युअर आहे, शेतकऱ्याचं आयुष्य बदललं पाहिजे. जो विस्थापित होतोय शेतकरी, जो गाव सोडून शहरामध्ये लेकरांना पाठवतोय, ते थांबलं पाहिजे आणि त्या लेकरांना सन्मानाने शेती करून स्वतःचं आयुष्य समृद्ध केलं पाहिजे. त्याच्यासाठी मी लढत आहे. मग कुठेतरी ज्यावेळेस तुम्ही हा सगळा घटाटोप करताय त्यामध्ये सुरुवातीपासून आत्तापर्यंत की तुम्हाला असं वाटलं नाही का की आता मला कुठेतरी जास्त
बेनिफिट व्हावं किंवा मला प्रॉफिट जास्त व्हावं म्हणून मी एखादी गोष्ट ठीक आहे, एखादी ब्रँड मला सांगते हे औषध सुचव, तर असं कधी सुचवलं नाही का शेतकऱ्यांना वापराय? ब्रँड कंपनीवाले माझ्यासमोर उभं राहू शकत नाही, ते तर जाऊ द्या मातीत. मला एक गोष्ट सांगा, सोशल मीडियावरती ओव्हरऑल फेसबुकला माझे 1.3 म्हणजे 13 लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामला माझे 21 लाख आज 60,000 म्हणजे 22 लाखाच्या आसपास फॉलोअर आहेत. यूट्यूबला माझे 8 लाख फॉलोअर आहेत. जर असं असतं तर मला सांगा, एवढ्या 35-40 लाख फॉलोअर असणाऱ्या माणसाला आजपर्यंत किती प्रमोशनच्या ऑफर आल्या असतील? भयंकर, म्हणजे कोट्याधीश म्हणू शकतो आपण फक्त ब्रँड प्रमोशनवर. मग तुम्हाला त्याच्यासाठी एक काम करावं लागेल, माझे सगळे व्हिडिओ चाळून बघावे लागतील. आजपर्यंत एकाही प्रोडक्टची, एकाही ब्रँडची मी जाहिरात न केलेला माणूस आहे. जर पैसाच हवा असता तर शेतकऱ्यांसाठी बी काम नसतं केलं, ग्राउंडवरती पण नसतं उतरलं, फक्त या ऑफिसमध्ये बसून व्हिडिओ बनवले असते, ब्रँड प्रमोशन घेतलं असतं, तरी किती पैसे झाले असते तुम्ही मला सांगा. कोटभर रुपये महिन्याला आरामात आले असते. मी त्या सगळ्यावर रोज पाणी सोडतोय. बापरे. तुम्ही बघा, कोणी बी माझी जर परीक्षा घ्यायची ना, तर तुम्ही माझी ऑल चेक करा फक्त. त्याच्यावर जर एकही जाहिरात असेल कोणाची, तर मी तुमच्या टांगाखालनं जाणार. कोणाचीच नाही आहे. अहो तुम्हाला सिम्पल सांगतो, माझे मित्र आहेत मुंबईला, त्यांची कंपनी आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे. त्यांनी गिफ्ट दिलं होतं मला, एक गिफ्ट. दिवाळीला भेट देतात. तिथे नाव टाकताना पण मी कचरलो होतो, मित्राचं असून पण, की नाही बाबा आपण तत्व काय पाळलंय, ब्रँड नाही प्रमोट नाही करायचं कोणाचं. पण आता वाटतंय की आता ते कुठेतरी चालू करावं, कारण की असं बी नावं ठेवतात, मग पैसे कशाला सोडायचे. बरोबर. आलं लक्षात. तुम्ही चेक करा, आतापर्यंत कुठेच तुम्हाला रविराज साबळे पाटील हा जाहिरात करताना दिसणार नाही. नक्कीच आम्ही पाहूया आता त्याच्यावरती. आणि तुम्ही जे म्हणता ना कंपन्या माझ्याकडे येतात, हे औषध सजेस्ट करा, त्या कंपन्यांना मी झोडून काढेल माझ्यासमोर आल्यावरती. लुटलंय हो या लोकांनी. ह्यांच्याबद्दल राग येण्याचं कारण फक्त एक आहे, या शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त कोणी त्रास दिला असेल, कोणी लुटला असेल, तर त्या व्यवस्थेने लुटले, कंपन्यांनी लुटले, हे कोणीच बघत नाही. ह्यांना रविराज साबळे पाटील का दिसतो, कारण की हे जे मोठे लोक आहेत ना, ह्यांची वाट लावायला सुरुवात झालेली आहे. ह्यांच्याकडे ह्यांचं कुणीच बाहेर काढलं नाही ना. बरोबर. बाहेर कोणाचं काढलं आजपर्यंत? शेतकऱ्याला जो मोठं करतोय त्याचंच काढलं जातं. यांचं काढा ना. एक कंपनी हजार प्रकारचे मॉलिक्यूल काढते. खरंच फायदा होतोय का बघितला का कधी? नाही, कोणी चेक नाही केलं ते. कोणी चेक केलं ते? रोज शेतकरी फवारण्या करून मरायला लागला. त्याच्यावर कोणी बघितलं का काय झालंय प्रॉब्लेम? कधीच कोणी नाही बघितला. ही वस्तुस्थिती आहे. कारण की पकडायला सोपा कोण आहे? रविराज. बरोबर. कंपन्या सुद्धा नाही मारतील ना ढुंगणावरती फटके. ज्यावेळेस आता आपण माझे त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावरती मी राजकारण करतो म्हणणारे त्या प्रत्येकाला एक खुलं चॅलेंज आहे. एखाद्या कंपनीला एक्सपोज करून दाखवा, एखाद्या राजकारण्याचं काळं चिट्ट बाहेर काढून दाखवा. तुम्हाला नाही दुसऱ्या दिवशी ढुंगणावर फटके पडले तर आपलं नाव रविराज साबळे पाटील बदलून ठेवणार अजून. नाहीये ती ताकद नाहीये, काय ह्यांच्यात दम नाहीये. मी रोज ते करतो. रोज त्या प्रत्येक राजकारण्याला शिंगावर घेतलंय. रोज एका बी मायकालाल मध्ये दम नाही आपला आवाज दाबायचा. खरंय, कारण तुमचे मुद्दे लोकांना पटतात. लोकांचेच मुद्दे. अहो ती मुद्दे नाहीये, तो आक्रोश आहे पोटामधला. मुद्दा कसा असू शकतो? माझा शेतकरी आज 7 रुपयाने कांदा विकतोय, तो मुद्दा कसा असू शकतो? तो आक्रोश आहे, तो मरायला लागलाय. परवा दिवशी त्या करमळ्याहून शेतकऱ्याचा फोन आला, 2000 कांदा गोण्या त्याच्या शेतामध्ये पडून आहेत. अक्षरशः रडला माझ्या समोर तो शेतकरी. काय बोलणार मी त्या शेतकऱ्याला? काय उत्तर देणार? काय आहे माझ्या हातामध्ये? मी फक्त त्याची व्यथा मांडू शकतो. ती व्यथा कोण ऐकून घेणार आहे? व्यथा ऐकून घेणारे बहिरे झालेत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. हे कोणाला समजायला मार्ग नाही. मग ज्यावेळेस आता तुम्ही व्यथा मांडताय, तुम्ही सरकारला प्रश्न देखील करता, मग लोन वेवर हे शेतकऱ्यांना एक ब्लेसिंग म्हणून तुम्ही पाहता का शेतकऱ्यांना वीक करायचा एक अजून प्रयत्न आहे सरकारचा? लोन वेवर देतच नाही येतो साहेब. ह्यांची आत्ताची कर्जमाफी तुम्हाला झालेली सांगतो. ह्यांनी हे गाजर दिले. ह्यांनी जी तारीख सांगितली त्या तारखेपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज रिन्यू केलेलं असतं. नाहीतर त्या शेतकऱ्यावर जप्ती येते, त्या बँकांचा तगादा येतो, लोन रिकव्हरी ऑफिसर त्यांना पाहिजे नाही ते बोलतात. त्यामुळे तो शेतकरी मार्च एंडलाच ते नवजुनं करतो. नवजुनं करणं म्हणजे काय? की पैसे भरणे आणि ते लगेच परत येतात. बरोबर की नाही? मग कर्जमाफी किती लोकांना भेटणार आहे? ज्या पुढाऱ्यांनी, तुम्हाला अजून याच्यात सांगतो,
जे गाव पुढारी असतात ना, जे टगे असतात बघा, टोप्या फिप्या घालून रोज तालुक्याला जातात, भिकारचोट सरकारी योजनावरती जगतात, यांची कर्जमाफी होणार आहे. ह्यात रिअल शेतकऱ्याची कर्जमाफीच होणार नाही. या टग्यांनीच फक्त कर्ज थांबवलेलं असतं भरायचं. सामान्य शेतकरी कर्ज भरतोच, दरवर्षी तो नवजुनं करतोच, कारण की त्याला माहिती आपल्याला यांचा तगादाही नको, त्रासही नको. तो घरातलं सोनं घाण ठेवेल, काही करायचंय ते करेल, पण ते कर्ज नवजुनं करेल. तुम्हाला कर्जमाफीच द्यायची होती ना, तर त्या प्रत्येक सरसकट शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होती, जो शेतकरी प्रामाणिकपणे नवजुनं करतोय. याच्यामध्ये कर्जमाफी त्याच लोकांना होणार जी लोक पुढारी आहेत, ज्यांना माहिती आहे की थकवलं तरी काय होत नाही. आमचा भोळा भाबडा शेतकरी कर्ज भरतोय. आणि हे कर्जमाफी हे सोल्युशन असू शकत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शेतकऱ्याला सन्मानाने जगवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला द्यावा लागेल. बरोबर. मग असे कोणते 4 ते 5 मुद्दे तुम्हाला वाटतात की ज्याने शेतकऱ्यांना अजून सक्षम करू शकतं सरकार, जर ती धोरणं घेतली तर? सर्वप्रथम तर हमीभाव दिला पाहिजे, सर्वोच्च विक्री व्यवस्था उभा केली पाहिजे, योग्य प्रकारे ट्रान्सपोर्टेशन झालं पाहिजे, शेतकऱ्याला कमी भावामध्ये लागणाऱ्या गोष्टी ज्या शेती करण्यासाठी लागतात, खतं लागतात, औषधं लागतात, ते उपलब्ध करून देणं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, शेतकऱ्याकडे बघत असताना एक माणूस म्हणून बघणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तेव्हा कुठे शेतकरी होईल, शेतकऱ्यांमध्ये बदल होईल. बरोबर. मग ज्यावेळेस आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करताय, बरेचसे लोक प्रश्न विचारतात तुमच्यावरती आणि त्या प्रश्नांबद्दलही आपण आता चर्चा केली. तर आता जो मेन मुद्दा असू शकतोय की सध्याला मी पाहतो की तुम्ही बऱ्याचशा नेत्यांवरती बोलता, म्हणजे तुम्ही जे आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील याबद्दल सोडलेलं नाहीये. मग ज्यावेळेस तुम्ही इतक्या मोठ्या लोकांबद्दल बोलता, तर याबद्दल कधी रिग्रेट नाही वाटलं का की बाबा मी हे का बोलून गेलो असेल, ह्याचा मला त्रास होतोय आता? कधीच नाही. मी आत्ता पण जेलमध्ये जायला तयार आहे. कोणत्या बी मायका लालने मला चुकीमध्ये अडकवून, जर चूक झाली असेल खरी संविधानिक मार्गाने, टाकावं जेलमध्ये. काही चुकलोच नाहीये. मुख्यमंत्र्याला का बोलायचं नाहीये का? अहो, तुम्ही त्या पदावरती बसला, ते उत्तरदायित्व आहे तुमचं प्रश्नांची उत्तरं देणं. मी एक सामान्य माणूस आहे, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून प्रश्न विचारतोय. काय प्रश्न विचारतोय की बाबा व्यवस्था इथं आमचं रक्त पिते, ते कधी थांबणार? मग मुख्यमंत्री कशाला झाले? त्या मुख्यमंत्री पदावरती कोण माणूस आहे मला त्याचं काही घेणं देणं नाहीये. मला त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसोबत भांडण आहे. त्या पदावरती कोण बसलंय घेणं देणं नाही, कारण की ते दर 5 वर्षाला बदलत राहतो. मग ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारता, त्यात मी अजून एक गोष्ट सोशल मीडियावर पाहिलेली आहे की लोक असंही बोलतात की तुमची मुळं कुठेतरी आधी भाजपशी जोडलेली होती, तुम्हाला तिकीट दिलं नाही आणि त्याचा संताप आता तुम्ही सोशल मीडियावर काढता. कशाचं तिकीट? मला माझ्या आयुष्यात कधी, अहो ह्यांच्याकडे नव्हतोच मी. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मित्र आहात, माझे मित्र, मग तुम्हाला शुभेच्छा देत असताना खोडसळपणाने म्हटलं मी की तुम्ही भाजप नेते आहात आणि तुम्हाला शुभेच्छा. ते प्रमाण असतं का भाजपमध्ये असण्याचं? एखादं लेटर दाखवायचं, पद दिलेलं, पदावर काम केलेलं दाखवायचं. हा, मी हे सांगू शकतो की 2014ला मी मोदी साहेबाला मतदान केलंय, कारण की बदल हवा होता. काँग्रेस भिकारचोट होती म्हणून भाजपला आणायचं होतं, भाजप बी भिकारचोट निघली. मग आता कुठेतरी पश्चाताप होतो का मोदींना मत दिल्याचा? हो. मग ज्यावेळेस आता आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याबद्दल बोलतोय, त्यांची काही धोरणं असतील, तर मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नेहमी तुमच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलंय की फडणीस असा केला जातो. फडणवीस असा पूर्ण नाव अवघड आहे ना बोलायला, म्हणून ते म्हणावं लागतं. अच्छा, जे सोपं आहे तेच करायचं ना. लय अवघड बोलत बसायला समजतं त्यांना गोष्टी, त्यांना असं खोळखोळा वाजवला तरी समजतं. मग आता हे सगळं ज्यावेळेस तुम्ही करता, सामान्य नागरिकांना असेल किंवा आपला जो शेतकरी वर्ग आहे, गावाकडचा जो नागरिक आहे, त्या लोकांना ही भाषा खूप रिलेटेबल आहे, त्यांना हे खूप आवडतं, तुमचं जे बोलणं आहे ते भावतं. पण ज्यावेळेस आपण पाहतो की जे शहरी लोक असतील किंवा जे कोर BJPचे वोटर आहेत, ज्यांना आपण अंडभक्त म्हणतो आपल्या भाषेत, तर कुठेतरी त्यांना अचानक मिरच्या झोमतात. मग कुठेतरी ते सोशल मीडियावर येऊन वेगळ्या प्रकारे विष्टा करायचा प्रयत्न करतात. मग ह्या अंडभक्तांना तुमचा काय संदेश आहे? त्यांच्या बोलण्यात एवढी लायकी नाही आहे त्यांची, काही नाही. ते त्यांचं काम करताय, मी माझं काम करतोय.
माझ्या समस्यांचा, माझ्या त्रासाचा, माझ्या संघर्षाचा उद्रेक म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, सामान्य माणसाचे प्रश्न. ते मांडत असताना कोणीतरी पक्षाची भूमिका घेऊन त्याला खोडत असेल आणि त्याने जर लोकांचं भलं होणार असेल तर मला काही हरकत नाही, तुम्ही बोलत राहा, काही हरकत नाही. मग कुठेतरी ते बोलताना त्यांना याचा देखील भान राहत नाहीये की कुठेतरी हे जे मुद्दे आहेत हे माझ्या देखील हिताचे आहेत. म्हणजे हे फक्त शेतकऱ्या ब्रेन वॉश नावाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? हा, म्हणजे टेररिस्ट लोकांमध्ये भरपूरदा केली जाते ती ब्रेन वॉश. तेच अंधभक्त. आणि अजून एक गोष्ट लोकांना हे समजत नाहीये, या लोकांना हे समजत नाहीये की भारत देश आज नाही, तुम्ही नव्हतात, तुमचे पूर्वज नव्हते तेव्हापासून भारत देश आहे आणि तो भविष्यामध्ये पण राहणार आहे. ह्या पॉलिटिकल पार्ट्या आहेत म्हणून भारत देश नाही आहे, या भारतामध्ये राहणारा भारतीय आहे म्हणून भारत देश आहे. हे आपल्याला समजायला पाहिजे सगळ्यात आधी. ह्या पार्ट्या म्हणजे आपल्यावरती राज्य करण्यासाठी आलेली चोर मंडळी आहे. भारत देश मुळातच सामान्य माणसाचा आहे, भारतीय लोकांचा आहे. आणि हे जे पार्ट्यांची बाजू घेऊन त्यांचे कुठेतरी लागे बांधे असतात ना साहेब. टेंडर भेटायचं असतं, हुजरेगिरी नाही केली, चाटुगिरी नाही केली तर साहेब रेकग्नायझेशन देत नाहीत. आपल्या देशामधल्या लोकांचा प्रॉब्लेमच तो आहे ना. भारताला गुलामांचा देश का म्हणतात? कारण की आपल्यापेक्षा कोणीतरी पॉवरफुल आलं की आपण त्याला साहेब म्हणायला लागतो. आपल्याला ते बदलावं लागेल. काय? आपल्याला सार्वभौम होण्यासाठी, आपल्याला आपलं आयुष्य स्वाभिमानाने जगण्यासाठी आधी आपल्यामध्ये स्वाभिमान भरावा लागेल. आपल्याला भारत माझा देश आहे म्हणत असताना ते खरं करून दाखवावं लागेल की खरंच माझा भारत देश आहे आणि या देशाचं मी काहीतरी देणं लागतो. नक्कीच. कुठेतरी तुम्ही जे बोलताय हे आता मे बी त्यांचे डोळे उघडू शकतं किंवा त्यांच्या डोळ्यात परत ते खुपू शकतं. दोन्हीमधली एक गोष्ट होईल. पण ज्यावेळेस मी पाहतो की कुठेतरी न्यूजमध्ये बोललं जातं, तुमच्यावरती कुणीतरी दावा दाखल करतंय अब्रू नुकसानीचा असेल किंवा काही अमाऊंटचे तुमच्यावर केस करायला बघते ते लोक, असं अनाऊन्स करतात. मग हे ज्यावेळेस होतं तर ही फक्त बोलण्याची किंमत आहे वाटतं की एक पब्लिसिटी स्टंट आहे त्यांचा? नाही, मुळातच काय म्हणतात ना, संविधानाने अधिकार दिला आहे त्यांना, काय म्हणतात, त्यांची बदनामी झाली म्हणून दावा दाखल करणं. माझ्याकडे पैसे नाहीत, 55 कोटी मागितले, माझ्या शेतातले 55 कुसळं उपटून घेऊन जावे, काही प्रॉब्लेम नाही. त्यात भागत नसेल तर जेलमध्ये टाकावं. कारण की ते हे विसरतायत आजपर्यंतची प्रत्येक क्रांती ही जेलमध्येच झाली आहे. त्यामुळे मी घाबरत नाही अशा गोष्टींना. नक्कीच. मला या भारतीय संविधानाने दिलेले अधिकार वापरून मी शेवटपर्यंत लढू शकतो आणि या संविधानाने दिलेले अधिकार वापरूनच मी जगतोय. मग तुमची गळचेपी कधीच कोणी करू शकत नाही सत्तेतले लोक. अरे काय, मुळातच गळचेपी करण्यासाठी मी बिकाऊ नाही आहे ना. मी का राघव चड्डा आहे का? आजपर्यंत ऑफर तर आल्या असतील ना म्हणजे तुम्हाला पॉलिटिकल पार्टींकडून? ऑफर खूप आल्या, म्हणजे कळवण्यात आलं. काल परवा दिवशीच कोणीतरी प्रश्न विचारला होता, आहे का काही प्लॅन? म्हटलं नाही. असं नाही म्हणणारे लोक आता आम्ही पाहतोय की पलीकडे उडी मारत आहेत. त्यांच्या माझी कुठं शिक्षण संस्था आहे, माझी कुठं साखर कारखाना आहे, माझं कुठं पैसे काळपचपण. हे बघा, तुम्ही आज माझ्या मागे ईडी लावावी, आज रोजी यांना काहीही सापडणार नाही. माझ्या कंपनीचं बोलतात ना, तर माझ्या कंपनीचा रीतसर ITR भरलेला आहे, ऑडिट केलेला आहे. त्यामुळे काहीच प्रश्न नाही आहे ना त्याच्यामध्ये. आणि माझी काय पब्लिक लिमिटेड कंपनी आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे? त्याच्यामध्ये 2च माणसं असतात, त्या 2च माणसाचा हिशोबाचा खेळ असतो. म्हणजे ज्यावेळेस इतके आता हे पॉलिटिकल लोक जे आहेत, बऱ्याचदा आपण पाहतो की कुठेतरी एक विरोध ज्यावेळेस एखादा व्यक्ती करतो त्याला संपवायचा देखील प्रयत्न केला जातो, संपवतात देखील. मग आपण ज्यावेळेस ह्या लोकांना विरोध करतोय किंवा आपण यांच्या अस्तित्वावर, यांच्या गोष्टींवर प्रश्न करतोय, तर मग आपल्याला देखील संपवतील असं भीती कधी वाटली नाही का यांच्याबद्दल? हे भीती नाही वाटत. मी तुम्हाला आधीच सांगितले, मला कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. हां, ते मारू शकतात, मला तसे थ्रेट आहेत. मला बरेच जण सांगतात की तुझ्यावरती ट्रॅप आहे. मला 2-4 दिवसापूर्वी समजलं की या ठिकाणी गेल्यानंतर तुला उडवले जाणार आहे. म्हणजे अशा धमक्या आणि सूचना पण येतात तुम्हाला? बट एक गोष्ट आहे, मी यांच्या बाला बी घाबरत नाही. का घाबरायचं? तुम्ही काय करू शकता? माझा आवाज दाबण्यासाठी माझ्या पाठीवर किंवा छातीवर गोळ्या मारू शकता. ठीक आहे ना, माझा क्रांतीचा विचार त्याने बुडणार आहे का?
या भारतातील 4 लोक का होईना मला ओळखीत ठेवतील ना, आठवणीत ठेवतील ना, झालं आयुष्य. हे बघा, मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यातलं त्रिकालाबाधित सत्य आहे. त्या मृत्यूला घाबरायचं नसतं कधी. छत्रपती शिवरायांच्या समोर रोज मृत्यू उभा होता. त्या प्रत्येक वेळेस त्या मृत्यूला हरवून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय. त्यांच्याच विचारांवरती आपण चालतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर असंख्य रोज अडचणी होत्या. अस्पृश्याचं पोरग म्हणून रोज हिनवल्या जायचं. मग ते जर तिथं थांबले असते, त्यांनी जर घाबरून भिवून जर त्यांचीच परंपरा जर जपली असती, तर आज या भारताला संविधान भेटलं असतं का? सामान्य माणसाला जगण्याचा, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, तो भेटला असता का? नाही. त्यामुळे नाही, मी महापुरुषांच्या विचारांवरती जगणारा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा आहे. माझ्या हृदयामध्ये भीती नावाचा प्रकार कशानेच येऊ शकत नाही. तुम्हाला जे होतंय ते तुम्ही करू शकता. तुम्हाला मारून टाकायचे, बिंदास, रोज काही प्रॉब्लेम नाही. पण एक गोष्ट नक्की सांगतो, ज्या दिवशी माझ्या अंगाला हात लावला जाईल त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन अटळ आहे. तुम्ही तो चित्रपट पाहिलाय का आत्ता आलेला, धुरंधर नावाचा? त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे जो तो बोलतो, पडोस में रहते गोदे भर का दम लगा लो, जो उखाडना है उखाड लो. अशी भूमिका तुम्ही घेतलेली आहे का सध्या? या राज्यकर्त्यांना, या भिकारचोट राजकारण्यांना माझं काय उखडायचंय ते उखडू द्या. मी यांच्या कोणत्याच गोष्टीला भीक घालत नाही. कारण की मी माझ्या एकाच मिशनवरती आहे, ते म्हणजे माझ्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कोणीतरी मांडले पाहिजेत, त्याला न्याय भेटला पाहिजे आणि माझ्या शेतकरी बापाचं आयुष्य सुंदर झालं पाहिजे, शेतकऱ्याचं आयुष्य बदललं पाहिजे. शेतकरी जेव्हा समृद्ध होईल तेव्हा माझा हा वसा थांबेल. बरोबर. मग आता हा आपला जो कॉमन मॅन आहे किंवा सामान्य नागरिक आहे, यांच्या आयुष्यात आता आपण पाहतोय की तिकडं जे युद्ध परिस्थिती चालू आहे त्याच्यामुळे कुठेतरी गॅसचा तुटवडा, पेट्रोलचा तुटवडा हा जाणवायला लागला भारतामध्ये. पण त्याच्यावर पंतप्रधान येऊन कधी मीडियामध्ये बाईट देत नाहीत, पंतप्रधान प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीयेत. पण पंतप्रधानांचा फोटो व्हायरल होतो फुटबॉल खेळताना. मग ह्याकडे तुम्ही कसं पाहताय? फिफा वर्ल्ड कप जिंकायचं असेल आता ह्या वयात नाही तर जिंकला म्हणून घोषित बी करतील उद्या, त्याला काय असतं. मुळातच पंतप्रधानाची ही कामं नाही आहेत. आपल्या वयाचा विचार करत असताना पंतप्रधानाने जे रिअल इश्यू आहेत, मणिपूर रोज जळत आहे, त्या मध्य प्रदेशमधल्या महिला, आदिवासी महिला स्वतःच्या हक्कांसाठी सरणावरती झोपले आहेत, पाण्यामध्ये हे झाले, ते बघावं. या भारतामध्ये रोज महिलांवरती अत्याचार होत आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज धिंदवडे काढले जात आहेत, त्याकडे बघावं. सामान्य माणूस आज बेहाल आहे. सामान्य माणसाला सन्मानाने जगत असताना रोज असंख्य अडचणी येतं. गॅसचा तुटवडा म्हणता तुम्ही, पेट्रोलचा तुटवडा म्हणता, याच्यासोबत असंख्य समस्या आहेत सामान्य माणसाच्या. त्याच्याकडे तुम्ही बघा, कारण की तुम्ही रिस्पेक्टेड पंतप्रधान आहात या भारताचे. फुटबॉलने गोल केला म्हणजे अहो विचार करा तुम्ही, भारत ऑलिम्पिकमध्ये कुठे आहे हो? फिफा काय म्हणतात ना, फुटबॉलमध्ये कुठे आहे भारत? कशामुळे हे नाहीच, टॉप 10 मध्ये कुठे आहे भारत? खेळामध्ये कुठे आहे? क्रिकेट सोडलं तर भारत खेळामध्ये कुठे? क्रिकेट सोडलं तर एखाद्या याच्यामध्ये जर पॉलिटिक्स नसतं, माझं सिंपल मत आहे, तुम्ही हे जे खेळ आहेत, खेळ खेळले जातात, जे असोसिएशन असतात, याच्यामध्ये पॉलिटिक्स घुसवू नका. बरोबर. बघा तुम्ही भारत देश क्रिकेट खेळामध्ये कुठे जाईल? कुठेतरी पॉलिटिक्समध्ये पण आता जे नेपोटिझम आलेलं आहे ते आपण पाहतो की इकडं जर का बाबा माझा बाप मंत्री आहे तर आज मी कुठल्या तरी असोसिएशनचा चेअरमन होतोय किंवा अध्यक्ष होतोय, हे कुठेतरी थांबवलं. तेच म्हणतात ना, मी काय सांगतोय, घराणेशाही कधीच संपत नसते. घराणेशाही कधीच संपणार नाही. एखादा नेता पदावरती गेला तर त्या भिकारचोटाला वाटतं माझं पोरगं अजून चांगल्या पदावर गेलं पाहिजे, त्याला त्याच्या लेकराचं हित कळतं. पण या भिकारचोटांना सामान्य माणसाचं हित कळत नाही आहे. ज्यांच्यासाठी हे निवडून गेले, ज्यांच्यासाठी ही काय म्हणतात ना, त्या पदावरती बसले, ते त्याचा विसर पडला ह्यांना फक्त स्वतःच्या कुटुंबाचं, स्वतःच्या आयुष्याचं, स्वतःच्या लेकरा बाळांचं कोणतं. मला एक गोष्ट सांगा, जिल्हा परिषद शाळा हे भिकारचोट रोज बंद करतायत, त्यात शिकणारी कोणाची लेकरं आहेत? सर्वसामान्य शेतकऱ्याची लेकरं आहेत ना. ह्यांची लेकरं कुठं शिकतायत? कॉन्व्हेंटला. तुम्ही ह्यांची लेकरं इंग्लिश स्कूलला शिकत असतानाच पण परदेशात जाऊन शिकतायत. बरोबर. ह्यांनी कधी घातलं का जिल्हा परिषदला ह्यांचं लेकरू? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची जी लेकरं शिकली ती कुठं शिकली? जिल्हा परिषदला शिकलेलं तुम्हाला कोणच दिसणार नाही.
मग कुठेतरी तुम्हाला असं नाही वाटत का की जे आजकाल सो कॉल्ड राजकारणी आहेत जे आणतात की आम्ही एक बदल घडवलेला आहे भारतामध्ये किंवा भारताचं जे ग्रोथचं स्पीड आहे ते आम्ही 10x 100x केलेलं आहे, असं जे घोषणा करतात की आम्हीच भारत पुढं नेतोय, जो आपण म्हणू शकतो एक बैलगाडी असती, बैलगाडीच्या पुढे एक कुत्रं चालत असतं, तर कुत्रं अशा रूपात चालत असतं की बैलगाडी तोच ओढतोय, कुठेतरी तो आणला जातो इथे. आणि आपण जर ग्राउंड रियालिटी पाहिली तर नागरिकांना मूलभूत सुविधा नाही आहेत, एक चांगलं हॉस्पिटल नाही आहे लोकांना, तालुक्याचं ठिकाण सोडलं तर हॉस्पिटल नसतात, त्या ठिकाणी देखील डॉक्टर नसतात. किंवा त्याची दुसरी बाजू पाहिली तर शिक्षण हा जो प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे, कुठेतरी इतक्या वर्षांमध्ये आज देखील आपण 70-75 वर्ष झाली तरी शिक्षणासाठी झगडतोय. मग प्रत्येकाला जर चांगल्या क्वालिटीचं शिक्षण जर आपलं गव्हर्नमेंट देऊ शकत नाहीये, जे फ्रीमध्ये दिलं गेलं पाहिजे, जो प्रत्येकाचा अधिकार आहे, तर इथं आपण फेल झालोय असं नाही वाटत का? 100%. जर भारत देश शिकला तर हे अनपढ राज्य करू शकतील का? मग कमकुवत कुठं करायचं? यांना मूलभूत सुविधा मिळूच द्यायच्या नाहीत. बघा तुम्ही, भारत देशाची जी आरोग्य यंत्रणा आहे, महाराष्ट्राची असो किंवा भारताची सगळी, सरकारी दवाखान्यामध्ये कोणीतरी उपचार घेतं का हो? का नाही घेत? कारण की तिथं त्या सुविधा उपलब्धच नाही येतं. आणि ते सरकारने करून द्यायचं धोरण पण नाही आहे. सरकारला ते करायचं बी नाही आहे. जिल्हा परिषद सारख्या शाळा रोज बंद केल्या जातात. का? कारण की यांना माहिती आहे जेव्हा शिक्षण घेणार देश तेव्हा आपलं लगेच पलायन करावं लागणार आपल्याला. त्यामुळे ही लोक नाही त्या गोष्टी, मूलभूत गोष्टींवरती बोललं, ज्या गरजेच्या गोष्टी बोलल्या तर मुद्दे संपत असतात. आणि मुद्दे संपलं की राजकारण संपतं. त्यामुळं मुद्दा हा कायम पेटवलेलाच ठेवलेला असतो. बरोबर. मग ज्यावेळेस तुम्ही भूमिका मांडताय, तुम्ही प्रश्न जे आहेत ते ॲक्च्युअल प्रश्न मांडता ग्राउंड रियालिटीवरती, पण कुठेतरी अशी एक मानसिकता आहे लोकांमध्ये जे असंही बोलतात की आजकाल जे तुम्ही आहात किंवा जे काही तुम्ही आज तुमचं वलय तयार केलेलं आहे, सामाजिक असेल, राजकीय असेल, जे काही वलय आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते कुठेतरी फक्त एक टायमिंग बरोबर आहे म्हणून झालंय आणि त्यांची मेहनत यामागं काय नाही. कोणाची? माझी. असं देखील बोललं जातं. त्याकडे तुम्ही कसं पाहताय? मुळातच साहेब, माझं आयुष्य संघर्षामधून आलंय. माझे वडील म्हणजे 8 एकर शेती असणारे एक सामान्य शेतकरी आहेत. आज पण मी त्या पत्र्याच्याच घरामध्ये राहतो, जे माझं बालपण गेलं, माझं आयुष्य गेलं. अजून घराचं काम पूर्ण नाही आहे माझ्या, कारण की घर बांधायला पैसा लागतो, माझ्याकडे तेवढी उपलब्धता नाही आहे, त्यामुळे त्याला वेळ लागत आहे. माझं जीवन संघर्षामध्ये गेलं आहे. प्रत्येक त्या गोष्टीसाठी रडावं लागलं आहे, संघर्ष करावा लागला आहे, झगडावं लागलं आहे. हे जे तुम्ही फॉलोअर्स बघताय, हे लोक मांडीआली जमा केलेली हे संघर्षामधून झाली आहे. हे अशीच नाही जमत ना. जर एवढं सोपं असतं फॉलोअर्स कमवणं, एवढं सोपं असतं नाव कमवणं, तर आज प्रत्येकाचं नाव असतं. बरोबर. मग संघर्ष कसा नसेल? अहो, रोज संघर्ष करतोय ना. आठवड्यातून 3 वेळा पोलीस स्टेशनला जावं लागतं. तो काय कमी मोठा संघर्ष आहे? कशासाठी पोलीस स्टेशनला? हेच धमक्या, थ्रेट, कोणीतरी काहीतरी केलेलं, पोलिसांकडून कारवाई वगैरे वगैरे. ओके. आता तुम्ही घाबरलात का हे तर मी म्हणू शकत नाही, कारण तुम्ही दिसत नाहीये घाबरलेले. पण हे ज्यावेळेस बोललं जातं की रविराज साबळे घाबरले, तर ह्याने प्रॉब्लेम नक्की कुणाला होईल? तुमच्या इमेजला होईल का राजकारण्यांना होईल? माझा श्वास थांबेल, पण घाबरणं हा शब्द माझ्या पायावरतीच राहील. तो कधीच हृदयात येणार नाही किंवा डोक्यात घुसणार नाही. मग ज्यावेळेस आता आपण बऱ्यापैकी गोष्टी बोलतोय, तर तरुण हा आता देशाचा एक कणा आहे, जो मजबूत असणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावर पुढे देश अवलंबून आहे कोणत्या दिशेला जाईल. मग आजकालचे जे तरुण आपण पाहतोय की बेरोजगारी खूप वाढली, त्यामुळं व्यसनाधीनता जास्त वाढायला लागली, की व्यसन जास्त करायला लागलेत मुलं, कारण काम नाही आहे तर फ्रस्ट्रेशन येतं आणि ते त्या संगतीत जात आहेत. तर याकडे तुम्ही एक इन्फ्लुएन्सर म्हणून कशा प्रकारे इन्फ्लुएन्स करायला पाहताल की त्या तरुणांना इकडे आणायला? मुळातच जे पोरं आहेत, जो यूथ आहे, भारत हा युवांचा देश आहे. या देशामध्ये 65% युवा आहे. या युवांचं ब्रेन वॉश करून यांच्या डोक्यामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी नाहीत त्या घातल्या जातात, कारण की यांच्याकडे, या सरकारांकडे बेरोजगारीवरती, मुख्य गोष्टीवरती सोल्युशन नाही आहे. हे रोजगार देऊ शकत नाही आहेत लेकरांना. मग हे रोजगार देऊ शकत नाहीत तर लेकरांना भडकवायचं, यांची माती भडकवायची आणि वेगळ्या मुद्द्यांकडे ह्यांना भरकवायचं.
माझी त्या प्रत्येक तरुणाला विनंती आहे, या पक्षांचं ऐकण्यामध्ये, राजकारण्यांचं ऐकण्यामध्ये स्वतःचा वेळ वाया न घालवता यांच्याकडून या गोष्टीची मागणी करा की माझं आयुष्य कसं बदलेल बाबा, आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता. बेरोजगारी वाढली आहे, त्याला कारणीभूत आपण आहेत, कारण की आपण प्रश्न विचारत नाहीयेत व्यवस्थेला. आपण बदल हा घडवला पाहिजे, पण शेजाऱ्याने घडवला पाहिजे, आपण नाही, या उद्देशाने चालतोय. छत्रपती शिवराय जन्माला यावे, पण शेजाऱ्याच्या घरात, कारण की आपल्याला तो संघर्ष नको आहे. म्हणून माझी त्या प्रत्येक तरुणाला विनंती आहे, तुमच्या आवडीच्या त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये टॉपला जायचा प्रयत्न करा, आणि सगळ्यात आधी राजकारणामध्ये यायचा प्रयत्न करा. राजकारणामध्ये येत असताना हा विचार करू नका की माझं आयुष्य बदलेल. तुमच्यामुळे अनेकांचं आयुष्य बदललं पाहिजे, त्याच्यासाठी राजकारणात या. जोपर्यंत या देशाचं राजकारण सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोकांच्या हातात जाणार नाही, तोपर्यंत देशामध्ये बदल होणार नाही. इथं गोष्टी लपवल्या जातात. 7वी 8वी फेल माणसाला आमदार केल्या जातं, 1ली 2री झालेल्या माणसाला आमदार केल्या जातं, मुख्यमंत्री केल्या जातं. दुसरं जास्त बोललं तर अजून राग येईल. बट या गोष्टी आपण का झेलतोय हे आपल्याला आपल्या अंतर्मनाला विचारलं पाहिजे. म्हणून तरुणांनी सगळ्यात आधी हे राजकारणी जे भडकवतायत ना, या राजकारण्यांच्या मागे हिंडायचं बंद करा. बाकी काहीही करा तुम्ही, पण यांच्या पाठीमागे जर तुम्ही पळत असाल तर याच्यामध्ये तुमच्या आयुष्याचं कल्याण कधीच नसणार आहे. साहेब तुम्हाला त्याचं ढुंगण धुवायलाच ठेवणार आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. तो तुमची प्रगती कधीच नाही, तुम्हाला जवळ उभा करेन आणि ढुंगणावरती लाद देईल. हे साहेबाचे गुण असतात. 4 रुपयाचं टेंडर भेटतंय म्हणून त्याची चाटुगिरी करण्यामध्ये आपलं आयुष्य वाया घालू नका. काहीतरी प्रोडक्टिव्ह करा. या भारत देशासाठी जगायचं असेल तर भारताला माझा देश म्हणायला शिका, तेव्हा बदल होणार आहे. जे रिअल प्रश्न आहेत या व्यवस्थेला विचारायचं शिका, या व्यवस्थेला धारेवर धरायचं शिका. माझी या युथ मधल्या त्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे, काय तुम्ही ठीक आहे, तुम्ही कोणत्याही पक्षाचे आहेत, तुमच्या पक्षाचा जरी आमदार असला तरी त्याला प्रश्न विचारायचे शिका. त्याने उत्तर नाही दिलं, तो उत्तर देत नाही तोपर्यंत त्याला प्रश्न विचारा. का? तो तुमचा अधिकार आहे. आमदार भिकारचोट आमदार होतो, एखादा लोकप्रतिनिधी निवडून येतो, आधी आश्वासनं दिलेली असतात, त्या आश्वासनांची पूर्तता करून घेणं म्हणजे आपण प्रश्न विचारणं आहे. तो निवडून आला की त्याची हुजरेगिरी करत बसण्यामध्ये काही मतलब नाहीये. आणि या देशापुढे भविष्यातलं सगळ्यात मोठं संकट आहे ते म्हणजे बेरोजगारी आहे. या युवांच्या देश असणाऱ्या भारत देशामध्ये आज रोजी 90% लेकरं ही बेरोजगार म्हणून हिंडतायत, नाही तर 10-15 हजारावरती कुठंतरी काम करतायत. त्यांचं आयुष्य कसं बदलणार आहे विचार करा तुम्ही. व्यवसाय करायला गेलं तर प्रचंड कॉम्पिटिशन आहे, कारण की प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. मग लेकरांनी कोणत्या पार्टीकडे, कोणत्या व्यसनाकडे जात असताना सगळ्यात आधी कुटुंबाचा विचार करावा, त्याच सोबत भारताचा विचार करून जे रिअल इश्यू आहे त्याच्यावरती प्रश्न विचारायला शिकायला पाहिजे, आणि इथल्या व्यवस्थेला तुम्हाला जे पाहिजे, तुमचा जो अधिकार आहे ते मागितलं पाहिजे. बरोबर. मग ज्यावेळेस आता तुमची ही तळमळ आहे, तुम्ही जे बोलताय, हे ऐकताना मला असं जाणवतंय की तुम्ही महापुरुषांचे जे विचार आहेत ते तुमच्या आचरणात भरपूर आणलेले आहेत. तुमचं वाचन प्रगल्भ दिसतंय मला. तर मग इथंही मी ऑफिसमध्ये आल्यावर पाहिलं की वेगवेगळ्या महापुरुषांचे प्रतिमा तुमच्या ऑफिसमध्ये आहेत, मागेही लावलेलं आहे. तर मग हे ज्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकतो आपण वाचनातनं आचरणात आणलेलं आहे, तर आजची जी यंग पिढी आहे त्याला तुम्ही असे 5 कोणते गुण सांगाल जे छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, अन्य महापुरुष असतील, यांच्याकडून तुम्ही शिकलेत आणि ते त्यांच्या आयुष्यात देखील त्यांना फायदेशीर आहे? सगळ्यात पहिलं तर पोरांनी व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपली प्रगती कशामध्ये आहे, आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. समजा एखाद्या पोराला क्रिकेट आवडतंय, त्याच्यामध्ये एखाद्या वेगळे छंद असतात, वेगळ्या गोष्टी आवडत असतात, तर त्या आवडीवरती सगळ्यात आधी काम केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, महापुरुष वाचत असताना त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना हृदयामध्ये साठवून त्यांनी सांगितलेले विचार अंगीकारून जर तुम्ही आयुष्य मार्गक्रमण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही, याची गॅरंटी मी देतो. छत्रपती शिवरायांकडून काय शिकायचं? शौर्य शिकायचं, लढाई शिकायची. त्या संघर्षामधून
स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो हे शिकायचं. महात्मा ज्योतिबा फुल्यांकडून काय शिकायचं? त्यांनी समतेचा, बंधुतेचा लोकांना संदेश दिला. आपण समता ठेवायची. आपण प्रत्येकाला वी द पीपल उगाच म्हणतो का आपण? नाही. आम्ही भारताचे लोक. आम्ही म्हणजे आपण सगळे एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हे आपल्याला महापुरुष संत मंडळी सांगून आली आणि आपण ते अंगीकारलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून काय शिकायचं? सर्वांना सोबत घेऊन संघटित शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिका काय? शिका, संघटित व्हा, एकत्रित या आणि संघर्ष करा. करासाठी कशासाठी? तुमच्या न्याय हक्कासाठी. या महापुरुषांच्या विचारांवरती शिकलं तर तुम्ही चाललात तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप सुंदर आयुष्य आहे तुमचं. बरोबर. आता एक शेवटाकडे येतोय आपण ह्या पॉडकास्टच्या. तर काही प्रश्न असे देखील आहेत की रविराज साबळे यांनी स्वतःची जी काय पर्सनॅलिटी आजकाल सोशल मीडियावर मेंटेन केलेली आहे, हे रविराज साबळे किती फेक आहेत? 1% पण नाही. जे आहे ती ओरिजिनल पर्सनॅलिटी तिकडे इथे सेम. जर फेक असतो तर तुम्ही प्रश्न फिल्टर्ड विचारले असते. तुम्ही तुमच्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट विचारली. फेक काहीच नाहीये. मी आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही माझ्याकडे आलात, पॉडकास्ट घ्यायचंय म्हटलं, मी तुम्हाला एकदाही प्रश्न विचारला की तुम्ही हे विचारू नका, ते विचारू नका? नाही, अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला काहीच आयडिया नव्हती मी काय विचारणार आहे. काही प्रश्न तर मलाही आयडिया नव्हती मी तुम्हाला विचारणार आहे. फेक कसं असेल? आणि फेक काय? हे बघा, फेक काय दाखवणार मी? माझ्याकडे आहेच काय फेक? काय? जर मला एक गोष्ट सांगा, माझं जर एवढाच इन्कम असता, एवढेच जर पैसे कमवले असते, एवढंच जर फसवायचा हेतू असता, तर माझ्याकडे आज फॉर्च्युनर असते हिंडायला. बरोबर आहे. आता जो आपण पाहतोय रिसेंटली एक घटना घडलेली आहे, खरात प्रकरण, जे महाराष्ट्रामध्ये भरपूर गाजलं आणि ज्याचं वेगवेगळे न्यूज कव्हरेजही त्याला मिळालं. तर कुठेतरी आपण पाहतोय की अजूनही आपला देश असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातील लोक असतील, हे कुठेतरी भोंदूगिरी किंवा अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. तर अशा लोकांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय सांगाल? मुळातच अशा घटना घडतात कारण की आपण समाज म्हणून कुठेतरी चुकलेलो असतो. एखाद्या व्यक्तीला देवत्व बहल करून त्याच्याकडून काहीतरी गुण येतोय असं नसतंय. माणूस हा देव नाहीये. काय? माणूस हा कधीच देव होऊ शकत नाही. ही जी भोंदूगिरी आहे ही सरासर म्हणजे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. त्या भिकारचोट खरात ज्या गोष्टी त्याने केल्या त्या किळसवाण्या होत्या. हे आपण दिलेलं प्रोत्साहन आहे त्याला वेळीच ठेचलं असतं तर त्याची एवढी हिंमत झाली नसती. याच्यामध्ये त्याच्याकडे जाणाऱ्या माणसांचा सगळ्यात जास्त दोष आहे. तुम्ही जर एखाद्या माणसाने तुम्हाला सांगितलं की इथं गेल्यावर गुण येतो, अरे कसा येईल? तुम्हाला जर अशा भोंदूगिरीने जर गोष्टी भेटत असत्या तर तुम्हाला मनगट दिलं नसतं देवाने देताना. काही कलर केलेले चिंचुके तुम्हाला देणं, लाखो रुपयांची फी घेऊन, आणि त्यांनी तुम्हाला गुण येतोय असं सांगणं, किंवा उगाच काहीतरी एक परंपरा आहे, पूजेचा प्रसाद आहे म्हणून संभोग करणं, ह्यानी गुण येतो असं दाखवलं गेलं आहे. आणि आपण असं पाहतो की गुण हा निसर्गाने आला. काय? प्रक्रिया झाली आणि प्रकृतीने रिझल्ट दाखवला. लोकांना वाटलं ते देवी गुण आहे, पण तो दैवी नव्हता, तर नैसर्गिक प्रक्रियेलाच त्यांनी देवत्व बहल केलं आणि सांगितलं की गुण येतोय. बरोबर. मग ही ज्यावेळेस नैसर्गिक प्रक्रिया, जसं तुम्ही म्हणला, ह्या गोष्टी घडत होत्या, यात आपण पाहतो की राजकीय लोक देखील अडकलेली आहेत. मी म्हटलं ना, या दुनियेमध्ये सगळ्यात भिकारचोट, दलिंदर आणि बिंडोक कोण असेल तर ते राजकारणी आहेत. यांना आकली नावाचा तपासत नाही. ह्यांना पीएने सांगितलं का हे कर, यांनी केलंच. आणि ह्यांना ऐका, ह्यांचे मेंदू हे बोच्यामध्ये, आमच्याकडे म्हण आहे बघा, ह्यांचे मेंदू बोच्यामध्ये, गुडघ्यामध्ये नाही. गुडघ्यामध्ये हुशार लोकांचे तरी असतात, ह्यांचे मेंदू. त्यामुळे ह्यांच्यावरती कमेंट करायला काही नाही. तुम्हाला खरं सांगू का, त्या खरात बाबाकडे जाणारी जी लोक आहेत ना, ती सगळी हाय प्रोफाईल लोक आहेत. त्याच्यामध्ये सर्वसामान्य तुम्हाला कुठेच दिसणार नाही. बरोबर. कारण सर्वसामान्य माणसाला जगण्याची अक्कल असते, त्यांच्याकडे नसते ती. आणि यांनीच रोपटं लावलं, त्याला झाड निर्माण केलं आणि यांनीच त्याचा राजकीय फायदा घेतला. आता आपण हे देखील पाहिलं की खरातच्या फार्म हाऊसपर्यंत पोचायला स्पेशल पाईपलाईन मंजूर होतीये.
म्हणजे नक्कीच कुठेतरी देवाणघेवाण आता ते त्याला मी खरं सांगू का, त्याला ज्यांनी ती पाईपलाईन मंजूर करून दिली, पाणी सेपरेट दिलं ना, तो खरंच मूत पित असेल रोज. तो पाणी पिलेला नाही, तो माणूसही नाही, तो सगळ्यात जास्त भिकारचोट. मग आता तुम्ही म्हणाला की तो तर दुसऱ्या पक्षाचा, हो आहे. माझा त्या प्रत्येक पक्षावरती रोष आहे ज्यांनी या समाजाला, सामान्य माणसाला लुटायचं काम केलंय. मग हे ज्यावेळेस अन्याय होत होता याच्या काही कंप्लेंट महिला आयोगाकडे देखील गेलेल्या होत्या आधी सुद्धा, पण त्याची दखल घेतली गेली नाही. आणि ज्यावेळेस पाणी डोक्यावरून जातंय आणि तुम्ही असाल किंवा अजून बाकी काही लोक, एक वाक्य बोलू, ह्या प्रश्नाचं एकच उत्तर असेल, महिला आयोग टेबलावर असल्यावर काय गरज आहे, प्रश्न थोडी सुटणार आहेत. ओके, आता काय बोलणार म्हणजे त्यावर एका वाक्यात तुम्ही उत्तर दिलेलं आहे प्रॉपर. विचार बरोबर आहे ना तुम्ही. मी एक व्हिडिओ बी बनवला, महाराष्ट्राची 2026ची परिस्थिती काय आहे ते आहेच आहे ना. काय म्हणतात ना, यांनी सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं आणि हे टेबलावरती आता. मध्यंतरी मी एका स्टँडअपच्या शोला गेलो होतो, तिथे देखील असाच जोक झाला की चालता चालता म्हणलं मी बसलो चुकून टेबलावर, नंतर आठवलं टेबलावर बसलोय तर भीती वाटायला लागली, उतरून बाजूला झालो. हे टेबलाची एवढी दहशत झाली आहे लोकांच्या त्या मनात. टेबलाचा लिलाव केला तर 18-20 करोडचा होईल. कारण तो टेबल आला तर घरात पैसे येतील. हे मुळातच असं, हे बघा, माणसानं अंधश्रद्धेला बळी पडू नये. हे बघा, काय म्हणतात ना, आपल्याला एवढं मोठं साहित्य लाभलेलं आहे, संत परंपरा लाभली आहे, आपले धर्मग्रंथ एवढे पवित्र आहेत, त्याच्यामध्ये जगायचं कसं हे सगळं सांगितलंय. मग तुम्हाला अंधश्रद्धेची कशाला गरज पडते? तुम्हाला तुमच्या मनगटावरती दम नाही आहे का? तुम्हाला तुमच्या मनगटामध्ये ताकद नाही आहे का? मनगट कशाला दिला असेल तुम्हाला? एवढं सुंदर शरीर बनवलं, त्याला तुम्ही अंधश्रद्धा करणाऱ्या लोकांच्या हवाली करता. म्हणजे कुठेतरी तुम्ही बौद्धिक दिवाळखोरीत जगताय. तुमच्यावरती विश्वास नाहीये म्हणून तुम्ही असं थेरे करताय. अंधश्रद्धेची गरजच नाहीये. मी सिंपल सांगतो, मी श्रीकृष्णाच्या समोर 2 काय म्हणतात ना, हात जोडलं आणि हरे कृष्ण म्हटलं तरी माझ्या आयुष्यातलं सगळं पाप धुवून जातं, प्रत्येक गोष्ट शांत होऊन जाते, माझं मन शांत होऊन जातं. बस तीच तर भक्ती असते. भक्ती करत असताना अंधश्रद्धा असावी असं काही नाहीये. भक्ती ही प्युअर आहे. तुम्ही विचार करा, मंदिराच्या पायरीवरती चढल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी विसरून जातात. मंदिरामध्ये तुम्ही नवचैतन्याने राहता, कारण की मंदिर हे नवचैतन्याचं प्रतीक असतं. आणि तुम्ही परत मंदिरामध्ये दर्शन करून बाहेर आला आणि शेवटची पायरी उतरलात की तुमच्या डोक्यामध्ये परत ज्या गोष्टी सोडलेल्या होत्या त्याच येतात. मंदिर एवढं पवित्र असतं, तिथं अंधश्रद्धेला काहीच तारा नाही आहे ना, कारण की तिथं देवाचा वास असतो आणि तिथल्या देवत्वाला तुम्ही नमस्कार केला म्हणजे त्याच्याकडे काहीतरी मागितलेलं नसतं, तर तुम्ही तुमच्या श्रद्धेने त्याच्या समोर हात जोडलेले असतात आणि तीच खरी भक्ती असते. मग भक्तीचा मुद्दा ज्यावेळेस येतो, अजून एक मुद्दा हाही आहे की आपल्या असलेल्या विश्वासाचा किंवा आपल्या भक्तीचा गैरफायदा देखील बऱ्याचदा घेतला जातो. कसा गैरफायदा होईल? तुम्हाला अक्कल नाही आहे का? मी सांगतो ना एक एक्झाम्पल तुम्हाला. तुम्ही कुठल्या तरी मंदिरात गेलाय, कुठलाही देव पैसे मागत नाही की मला पैसे दे तर मी तुला प्रसन्न होईल किंवा काही असेल, मी आशीर्वाद देईल तुला. पण प्रत्येक जण आहे कुठंतरी दूध चढवणं मी असेल, तुम्हाला फुलं वाहणं. नाही, मी आधीच काय सांगितलं, मी काय माझी भक्ती मी सांगितली. बरोबर. बाकी कोण काय करतंय ते त्याचा प्रश्न आहे. कोण काय वाहतंय, कोण काय देतंय हे त्याचा प्रश्न आहे. पण मी देतो ते माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकरांना. आणि मला देवाने तेच सांगितलंय की समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे. तुम्ही भगवद्गीता वाचली असेलच ना? मी श्रीकृष्णाचाच भक्त आहे. अच्छा. काय मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा माझ्यावरती संघर्षाच्या काळामध्ये अडचणी आल्या, त्रास झाला, तेव्हा मला जाणवलं की माझ्यासोबत कोणीतरी आहे आणि तो भगवान श्रीकृष्ण होते. त्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता, त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे, जे काही सांगितलेलं आहे, ते ज्या माणसाने वाचलं तो कधी अंधश्रद्धा करणार बी नाही आणि तो कधी देवाकडे काही मागणार बी नाही. बरोबर. तो फक्त देवाची भक्ती करत राहणार. तो फक्त राधा 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 हा जप करणार. तो फक्त हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हा जप करणार. ज्यावेळेस तुम्ही कृष्णाबद्दल बोलताय, आपण भगवद्गीतेबद्दल बोलत होतो, तर भगवद्गीता वाचनात आल्यानंतर सर्वात जास्त आवडलेला श्लोक कुठला? कर्मण्यधिकारस्य मा फलेषु कदाचन. वा, त्याच तत्वावरती तुम्ही आजकाल आहात.
तत्वच काय माझ्या हातावर आहे तो श्लोकच हातावर पूर्ण श्लोक. हा. आता मला हे माहित मला नव्हतं. हा बी आवडतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानाम धर्मस्य तदात्मान सृजाम्यहम्. हा पण आवडतो. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा बरोबर. म्हणजे मला माहित नव्हतं बरं का, कॅमेरासाठी सांगतोय त्यांनी टॅटू वगैरे काढलेलं आहे, मी पाहिलं नव्हतं. नाही त्यांना वाटायचं मी त्याच्यासाठी घेतलाय प्रश्न. तर प्रश्न त्याच्यामुळे नाहीये. माझ्या आता तुम्ही बघितलं तर तुम्हाला श्रीकृष्ण बी दिसेल, तुम्हाला श्रीकृष्णाचंच सगळ्यात जास्त दिसेल. माझ्या समोर पण श्रीकृष्णच आहे आणि माझ्यामध्ये पण श्रीकृष्णच आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की मी कोणाला तरी काहीतरी खोटं सांगेल, मी माझ्या भक्तीचा मिसयूज करून लोकांना जाळ्यामध्ये अडकवेल. बिलकुल नाही. देवाची भक्ती ही स्वतःच्या आत्मशांतीसाठी असते, काय ती कोणाला देण्यासाठी नसते. हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा अंधश्रद्धा संपूर्ण संपून जाईल. आणि देव स्वतः म्हणतो की पत्रम पुष्पम फलम तोय. शुद्ध भावनेने तुम्ही जे अर्पण कराल ते मी ऍक्सेप्ट करतो. कधी कोण म्हणत नाही 10,000चीच पावती पाहिजे. आता ते मी तुम्हाला म्हटलं ना, माझी भक्ती काय आहे मी तुम्हाला सांगू शकतो. लोक काय करतात त्याच्यावरती टिप्पणी करणं म्हणजे ते वादाला तोंड फोडणं आणि लोकांच्या भावना दुखवणे. आपल्याला ते कधी जमणारही नाही. मला लोकांना जे करायचंय ते करा, पण माझं एकच सांगणं आहे, काय जे काही करत आहात ना त्याचं फळ मागत आहात तुम्ही, तर ते तुम्हाला कधीच भेटणार नाही, हे बी लक्षात ठेवा. कारण की देवाकडे फक्त आणि फक्त हात जोडले जातात देवासमोर, त्याला काही मागितलं जात नाही. आता एक रॅपिड फायर राऊंड घेऊ आपण, क्विक. तुम्हाला मी काही प्रश्न विचारेल, त्याचं तुम्ही एका शब्दात उत्तर देऊ शकताय. शेती फ्युचर आहे का फेलियर आहे? फ्युचर. गव्हर्नमेंट सपोर्ट आहे का शो आहे? गव्हर्नमेंट माझ्या नजरेमध्ये रक्त पिणारी व्यवस्था. सक्सेस स्किल आहे का लक आहे? स्किल. खरं बोलणं करेज आहे का मूर्खपणा आहे? ते आता याच्यावरती आहे, पण खरं बोलणं हे करेजच. खरं बोलायला लय दम लागतं. ओके. लय. आता हा जो रॅपिड फायर आहे ना याच्या पुढचा, तो थोडा ट्रिकी आहे, कारण यात राजकारण्यांची नावं इन्व्हॉल्व. उद्धव ठाकरेंचा मुद्दा का राज ठाकरेंचं भाषण? दोघांचंही नाही. माझ्या नजरेमध्ये हे लोक म्हणजे हे फक्त तुम्हाला खरं सांगू का, मुळातच समाज समजून घ्यायचा असेल तर समाजामध्ये जावं लागतं. त्यामुळं माझ्या नजरेमध्ये दोघंही परफेक्ट नाही. शरद पवार साहेब का मोदी? दोघं बी नाही. का? त्याला कारण नाहीच आहे ना. ह्यांनी काहीच नाही वाय, ह्यांनी फक्त स्वतःचं आयुष्य बदलेलं आहे. हो, यांनी हे बघ, मला एक गोष्ट सांगा, शरद पवारांनी राजकारण केलं, सगळ्या गोष्टी केल्या आतापर्यंत, या वयामध्ये त्यांनी पद घेतलं, गरज होती का? काही मुद्दा मांडला जाणार आहे का त्या सभागृहात जाऊन? नरेंद्र मोदी साहेब, काय बदल झाला हो सांगा ना. लोकांच्या किती अपेक्षा. भ्रष्टाचार, ऐका ना, भ्रष्टाचार कमी करायला आलेली माणसंच सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी निघली. यांना कसं आदर्श मानू मी, आणि कसं यांचं नाव गेलो? या दोघांपैकी निवडायला मला नाही समजत आहे, कसं निवडू? काहीच नाही आहे यांच्यात निवडण्यासारखं. तुम्ही देखील मत दिलं होतं मोदी आहे तो. हा, मग बदलच नाही ना. काय मुमकिन झालं सांगा ना, काय मुमकिन झालं? माझा शेतकरी आज देशोधडीला लागायला लागला, काय मुमकिन झालं? सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री तुम्ही कोणाला समजाल? देवेंद्र फडणवीस का एकनाथ शिंदे? हे दोनच ऑप्शन आहेत का? तिसरं मग उद्धव ठाकरे. हे तीनच आहेत का? माझा जास्त ऑप्शन शरद पवार एक आहेत जे वसंतराव नाईक, हरित क्रांतीचे प्रणेते होते. जे कृषी खाते, सर्वोत्कृष्ट कृषी मंत्री तुम्हाला कोण वाटले आतापर्यंत झाले भारतामध्ये, की जे खरंच शेतकऱ्यांची जाण होती ज्यांना? नाही केलं हो कोणी काम. कुठेतरी जे कृषी खातं आहे ते पूर्ण दुर्लक्षित आहे असं तुमचं म्हणणं आहे सुरुवातीपासून आता? मुळातच भारत हा कृषीप्रधान देश होता. त्या कृषीप्रधान देशाची ओळख मिटवण्याचं काम यांनी केलं. या सगळ्या लोकांनी कृषीचं बजेट तुम्ही बघा, सगळ्यात खाली राहतं. कृषीबद्दल बोलायचं झालं तर कोणी बोलत नाही. मग कसं निवडणार कोणाला? आज तुमची जी भूमिका आहे सरकारच्या विरोधात असेल किंवा विरोधकांच्या विरोधात असेल, बेसिकली अन्यायाच्या विरोधात तुम्ही लढताय. उद्या जर असं झालं
स्वतः राहुल गांधींनी देखील तुमच्या कामाची दखल घेतली आणि तुम्हाला दिल्लीला बोलवलं तर जाणार का? कधीच नाही. जो पक्ष मला कधी आवडलाच नाही त्याच्याकडे कसं जाईल मी? मला मुळातच माझी काँग्रेसची विचारधारा नाहीच आहे ना, मुळात माझी भाजपची विचारधारा आहे ना, मला हे बघा, माझी विचारधारा असणारा या देशामध्ये कोणताही पक्ष नाही आहे. ना मी लेफ्टवाला आहे ना मी राईटवाला आहे. मी तो आहे ज्याला सर्वसामान्य माणसाचं देणं घेणं आहे. मग याचा अर्थ असा आहे का की रविराज साबळे उद्या स्वतःचा पक्ष तयार करतील गरज पडली तर? माहित नाही पण नाही, म्हणजे हे बघा, बदल घडवण्यासाठी पद असणं गरजेचं आहे, बट ते पद मिळवत असताना असंख्य लेवलचा संघर्ष आहे. मग सगळ्यात आधी सर्वसामान्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजून सांगणं माझं सध्या कर्तव्य आहे. मी ते करत आहे. तुम्ही सध्या एज्युकेशन आणि अवेअरनेस यावर जास्त फोकस करा. येस. ओके. मग आता शेवटचा माझा मुद्दा असा आहे, जो मी आता ओव्हरऑल जेवढं तुम्हाला भेटलो असेल, आपण जे 1-2 तास एकत्र आहोत, तर रविराज साबळे कुठेही मला एक इन्फ्लुएन्सर म्हणून जाणवले नाही किंवा एक सोशल मीडियावरती क्रिएटर म्हणून जो असतो व्यक्ती, तसे जाणवले नाही. मग हे खऱ्या आयुष्यामध्ये रविराज साबळेंनी विचार करून सोशल मीडियावरती हे सगळं टाकायला चालू केलं होतं का हे फक्त एक असंच झालं व्हायरल? मुळातच मी व्हायरल वगैरे नाही आहे किंवा सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर, रील स्टार किंवा शेतकरी नेता किंवा अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टी उपाध्या लावल्या जातात. मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. मी सोशल मीडियाकडे आणि या विज्ञानाकडे बघत असताना एकाच दृष्टीनं बघतो, ते म्हणजे हे साधन आहे माझ्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं, आणि तेवढाच काही त्याचा वापर आहे. फॉलोअर्स वाढवणं, फॉलोअर्स कमवणं हा माझा हेतू नाही आहे. माझा हेतू आहे त्या समविचारी लोकांना एकत्रित करून बदल घडवण्यासाठी, परिवर्तन घडवण्यासाठी त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवणं, आणि ते विचार पोहोचवायचं काम हा सोशल मीडिया करतोय. म्हणून मी सोशल मीडियावर आहे. व्हायरल व्हायचं प्रश्न असेल तर मी शेतीची माहिती देत होतो तेव्हा बी व्हायरल होतो. मी राजकारणावरती बोलायला लागलो. तुम्हाला सुंदर किस्सा सांगतो. एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो होतो बघायला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे का. तर बोलत असताना तो शेतकरी बोलला की नुकतंच माणिकराव कोकाटे म्हणले होते शेतकरी भिकारी आहे. आणि ते प्रत्येक शेतकऱ्याला लागणारा वर्ड होता. बरोबर. मग मला तो शेतकरी म्हणला, साहेब तुम्ही शेतकऱ्यांमध्ये बदल घडवण्यासाठी ग्राउंडवर येऊन शेतीमध्ये बदल करताय, पिकं काढताय, पैसे कमवताय, शेतकरी कमवतायत, ठीक आहे, पण शेतकऱ्यांचा अपमान केल्यावर त्यांना जाब कोण विचारणार? तेव्हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे मी राजकारण्यांवर बोलतोय. जेव्हा मला आतमध्ये समजलं की एकटा बदल घडवू शकत नाहीये, कारण की इथली व्यवस्था भ्रष्ट आहे. इथल्या व्यवस्थेने फक्त एक काम केलंय, ते म्हणजे रक्त पिण्याचं सामान्य माणसाचं. मग या व्यवस्थेला धारेवर धरणारं कोणच नसेल, निष्पक्षपणे कोणीच बाजू मांडत नसेल, तर मी ती मांडणार. म्हणून मी इथं आलोय. म्हणून मी या लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय. नाही तर काही नाही. याच्यामध्ये काय भेटतंय सांगा ना. जर विचार केला तर स्वार्थ काय असू शकतो? पैसे कमवणं. जर पैसे कमवणं स्वार्थ असता तर आतापर्यंतच्या एवढ्या सगळ्या फॉलोअर्सचा फायदाच घेतला असता ना मी. बरोबर. हां, आत्तापर्यंत एकाही ॲडला नाही म्हणलं नसतं मी. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये तुम्हाला एकमेव रविराज साबळे पाटील दिसेल ज्याने कधीच कोणाची जाहिरात केली नाही. लोक करतात, जुगाराची नसतील करत तरी करतात कोणती ना कोणती. मी कधीच कोणती नाही केली. बरोबर आहे. तुमचं जाहिरात तुम्ही केली नाही हा मुद्दा मला पटतोय. पण आजकाल सोशल मीडियावरती, स्पेशली इंस्टाग्रामवर जर तुम्ही पाहिलं की एक पेड सबस्क्रिप्शन नावाचा प्रकार आलेला आहे, ज्यावरती बऱ्याच मुली ज्या आहेत इन्फ्लुएन्सर भारतातील देखील, त्या ओनली फॅन्स किंवा माय फॅन्स जे बाहेरच्या देशामध्ये ॲप्स असतात जे वेगळ्या गोष्टी, मुलगी नाही आहे ना. हां, बट अशा गोष्टी सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये टाकतात आणि त्यातून पैसे कमवतात लाखो कोटी रुपये दर महिन्याला. आम्ही पाहतो की रविराज साबळेंचं देखील सबस्क्रिप्शन मॉडेल आहे इन्स्टाला. म्हणजे त्यावर काय पोस्ट होतं? काहीच नाही आहे त्याच्यावर. ते किती 10 जण जोडल्या गेलेले आहेत. ते माझ्यावर डाय हार्ड फॅन आहेत ते माझे बहुतेक. त्याच्यावर 3 व्हिडिओ आहेत फक्त. बस तीन व्हिडिओमध्ये पण फक्त शेतीची माझा प्लॅन काय होता माहिती आहे का? त्या सबस्क्रिप्शनमध्ये मी माझं सेमिनार ॲड करेल. जे 6 तासाचं सेमिनार असतं ना, ते ॲड करेल आणि ती सबस्क्रिप्शन बेसमध्ये. म्हणजे मग त्या लोकांना माझ्या शेतावरती किंवा माझ्याकडे यायची, प्रवास करायची गरज नाही पडणार. पण त्याच्यावरती पण कोणीतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, म्हटलं मातीच जाऊ दे, नाही करायचं.
तेच मलाही तोच प्रश्न होता की ते ऑटोमॅटिक ऑन झालेले आहे. विचारसरणी अशी आहे, तर मग सबस्क्रिप्शन मध्ये काय पोस्ट करायचं जे ओपनच आहे जगासाठी? नाही त्याच्यामध्ये काहीच नाहीये, ते ऑटोमॅटिकली इंस्टाग्रामने दिलेलं फीचर आहे, ते ऑन झालंय ऑटोमॅटिक. अच्छा. त्याच्यात काही नाहीये. त्याच्यात तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसेल बी किती फॉलो सबस्क्रायबर 7-8-10 असतील. 7-8-10 म्हणजे किती? 300 त्यातले बी 30-40% त्या इंस्टालाच जातात. 50% 50-60% भेटतात. त्यात किती भेटणार असे भेटून काय 1000-2000 रुपये? तेच प्रश्न तोच होता की असं कसं काही शक्य झालं? मी काय मुलगी असल्यानंतर ते इझी आहे तिथं सबस्क्रिप्शन मिळवणं. मी म्हटलं ना, जगामधलं सगळ्यात अवघड गोष्ट काय असेल तर ते मुलगा होणं, ते होऊ नये कोणीच. बरोबर. म्हणजे जिथं आपला पॉडकास्ट सुरू झाला होता त्याच मुद्द्यावर येऊन लकीली पॉडकास्ट तिथंच एंड झालेला आहे. पहिलं तर दादा तुम्हाला धन्यवाद, कारण मला वाटलं नव्हतं खरंच तुम्ही पॉडकास्टसाठी रेडी होताल का, आणि इतकं इझिली झालं की पहिल्याच कॉलवर माझे तुमच्या मार्फत त्या सगळ्या पॉडकास्ट करणाऱ्या लोकांना विनंती आहे, ते सगळे रिच आउट करायचा करतात प्रयत्न माझ्याकडे, पण माझं शेड्यूल रोज कुठे ना कुठे बिझी असतो आणि मी तुमच्या प्लेसला येऊन गोष्टी करू शकत नाही. सिम्पल आहे. मग कोणाला बी जर पॉडकास्ट घ्यायचा आहे ना, तर माझ्या ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला माझ्या कोणत्याही पेजवरून भेटेल, माझ्या पर्सनल वेबसाईटवरून भेटेल. बिंदास कॅमेरा येऊन घ्या. अजून एक गोष्ट सांगतो, सेटअप चांगला लागतो कारण की इथं ऑफिस चांगलं बनवलेलं आहे. त्यामुळे काही चिंता नाही आहे. नाही, नक्कीच. नाही, तुम्ही पहिलं म्हणजे तुम्ही इथं आलात, तुम्ही पहिला प्रयत्न केलाय प्लेसला येऊन इंटरव्ह्यू घेण्याचा, पॉडकास्ट घेण्याचा. असं कोणी करत नाही म्हणून मग मी माझे जास्त काही हे नाही आहे. बट ज्याला कोणाला घेऊ वाटतंय त्याने खुल्या मनाने यावं, माझी काही हरकत नसणार आहे. नक्कीच. ज्यांना कोणाला माझे जे मित्र असतील पॉडकास्टर त्यांना दादांना कनेक्ट करायचंय. तुम्ही आता आणि अजून एक त्यांना हे बी गोष्ट सांगतो, हे रिपीटेड हे होणार नाही म्हणावं. दुसरं अजून तुम्हाला देतो काय, आता हे कंटेंट रिपीट नाही होणार, कारण हे आमच्या 2 मित्रांचं गप्पा आहे. तसं नाही, म्हणजे कंटेंट रिपीट नाही. कसं असतं, प्रश्न तोच आला बरोबर, तरी उत्तर वेगळंच येणार. हा, कारण आय एम नॉट अ स्क्रिप्टेड पर्सन, बरोबर. आय एम द रिअल वन. तुम्ही जे म्हणलात ना फेक, म्हणून तर मी फेक नाहीये. नाही, नक्कीच. कारण मी कॅमेऱ्यावरती पण ही गोष्ट बोलू शकतो की आम्ही आल्यानंतर ना माझ्या टीमने विचारलं, सर सेटअप लावू का, कारण दादांचा वेळ मिळालाय, तो वेळ नको वाया घालवायला. पण दादांची जी पद्धत आहे, आलेल्या व्यक्तीला स्वतः जाऊन खुर्च्या आणून दिल्या, माझ्या पूर्ण टीमला बसवलं, स्वतः आदरातिथ्य केलं, शांत बोलले, गप्पा मारल्या मनमोकळे, एकही गोष्ट विचारली नाही, हा प्रश्न घेताय का, तो घेताय का, किंवा हे विचारा ते विचारा, मी असा आन्सर करेल. हा कुठलाही संवाद झालेला नाही. ज्या कोणी रोस्टर्सला हा व्हिडिओ आत्तापर्यंत दिसत असेल किंवा सामान्य व्यक्ती जर व्हिडिओ पाहत असेल तर हे आधीच सांगतो मी, उगाच नंतर येऊन म्हणताल की उत्कर्ष कुदळेला पैसे देऊन बोलवलं आणि ब्रँडिंग केलं. मला ते का पैसे देतील आणि मी काय येऊ एवढ्या लांब? मला कोणाला तरी इंटरव्ह्यू घेण्यासाठी पैसे द्यायची गरजच नाही, कारण की माझं मंथली बरोबर. 420 मिलियन आहे. किती? 420 मिलियनचे चॅनलवाले मला का पैसे देतील आणि काय पब्लिसिटी मी करणार त्यांची? आम्ही तर छोटे चॅनलवाले आहे थोडे. माझ्याकडे द्यायला नाही बी येत. आणि दादांचा मोठेपणा हा होता की त्यांनी फक्त विचारलं की बाबा काय कन्सेप्ट आहे. मी फक्त सांगितलं की मला एक अनफिल्टर्ड पॉडकास्ट करायचं, एवढंच बोलणं झालं आमचं. 4 दिवसांखाली बोलणं झालं. आज आता शूट करतोय, मे बी अजून 4-5 दिवसात तुम्हाला हा व्हिडिओ आलेला असेल. आणि जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे तर फक्त खाली कमेंट करून सांगा कोणता मुद्दा तुम्हाला आवडला, किंवा अजून आम्ही दोघांनी कुठल्या मुद्द्यावर डिस्कस केलं पाहिजे, कोणते सामाजिक प्रश्न आम्ही मांडले पाहिजेत. जे असं असू शकते की माझ्या अभ्यासात नसेल आले किंवा मी त्यांना विचारताना कमी पडलो असेल तर ते देखील सांगा, जेणेकरून पुढच्या वेळेस मी दादांचा वेळ घेईन. आणि नक्कीच तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला तर आम्ही असं भेटतच राहू जास्तीत जास्त, कारण दादा आता मित्र झालेले आहेत तर आमची भेट थोडी वाढेलच कुठल्या ना कुठल्या कारणाने. तर नक्की कमेंट करून सांगा. आणि दादा पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला. गप्पा कट्टाच्या चॅनलवर येऊन आज तुम्ही अशा छान मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टींवर आपण बोललोय. मे बी काही लोकांना मिरच्या लागतील, काहींना काय लागेल अजून नाही, पण मी मिरच्या लागायसारखं याच्यात तर काही बोललो नाहीये. डोळे उघडणारं बोललोय. मुळातच ज्या व्यक्तीला समजत नसेल ना त्याने हे 3-4 वेळा पाहावं. स्वतःच्या अंतर्मनामध्ये तो प्रत्येक शब्द न शब्द उतरवा, त्याच्यावर विचार करावा आणि त्याच्यानंतर कमेंट करावी. एक गोष्ट आहे याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी करण्यासारखं किंवा मी कोणाचा अपमान किंवा हे काहीच नाहीये. माझं फक्त सांगण्याचा उद्देश आहे परिवर्तन घडवणं. आणि ते परिवर्तन घडवत असताना जर कोणाला त्रास होत असेल तर समजायचं तो देशद्रोही. बरोबर आहे. अगदीच मी या मताशी सहमत आहे. म्हणजे कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी देखील आम्ही आलेलो नाही किंवा तेही आलेलं नाही. तिथं फक्त 1-2 मित्र बोलत होते
त्यातून एक संवाद झाला जो तुमच्या समोर आहे विदाऊट एडिट. असाच्या असा आम्ही ब्रेक देखील घेतलेला नाहीये, कंटिन्यू शूट चालू आहे. तर थँक्यू सो मच दादा. तुमचे खूप खूप धन्यवाद. पाहणाऱ्या त्या प्रत्येक प्रेक्षकाचे धन्यवाद, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातला अनमोल वेळ खर्च करून याच्यावर 1-1.5 तास घालवणार आहेत. मुळातच महाराष्ट्राला, भारताला बदलायचं असेल तर युवांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कोणताही मद मत्सर लोभ न ठेवता भारत माझा देश आहे म्हणून लढलं तर कुठेतरी परिवर्तन होणार आहे. आणि एक गोष्ट या राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना, भिकारचोट विरोधकांना सगळ्यांना सांगतो, परिवर्तन ही संसार का नियम है, हे कायम लक्षात ठेवा. आणि यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अद्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेवढा तुम्ही अधर्म वाढवाल तेवढे लवकर तुम्ही संपणार. तुम्ही भिकारचोटच राहणार, तुम्ही बदलणार नाहीत, पण तुम्ही एक दिवस फटके विनक्की खाणार. धन्यवाद. 100 अपराध भरले की त्यांना 100 दंडानंतर शिक्षा भेटतेच, हे कायम लक्षात ठेवा. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, कुठेतरी बदल घडवत असताना एकत्र यायला शिका. कोण तुमचं आहे, कोण तुमच्यासाठी लढत आहे ते बघा एकदा. तुमचं कुठेतरी आयुष्य बदलत असेल तर त्या माणसाला साथ द्या, मला द्या असं म्हणत नाही. तुमचं लेकरू जरी असेल आणि ते तुमच्या प्रश्नावर लढत असेल ना, तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं शिका. ते भविष्यामध्ये तुमचं नाव रोशन करणार, याची गॅरंटी मी देतो. धन्यवाद. धन्यवाद.